यस, नक्कीच हे आपण बघू शकतो. जो बॅनर आपल्याला दिसतोय स्क्रीनवर, आमदार श्रीमती गीता भरत जैन ज्यांचं आगमन आत्ताच झालेलं आहे आणि त्यांच्याच नावाने आपण बघतोय आमदार चषक 2024 एक जबरदस्त भव्य क्रिकेटचे सामने. आयोजक NJ11 अँड टीम नगीन भाई जैन अँड कंपनी यांचं हे आयोजन आपण बघतोय. प्रथम क्रमांकाचं तर मग त्यासाठी ओके, सन्माननीय पियुष गोयल साहेब आले, तर केंद्रीय मंत्री आले होते, त्यांच्यासमोर तो प्रपोजल टाकलेला आहे आणि कार्य मार्गावर आहे. व्हेरी गुड. चला वीरा भाईंदरकरसाठी खुशखबर. नक्कीच नक्कीच जोरदार टाळ्यासुद्धा झाल्या पाहिजे, कारण मी अगोदरसुद्धा सांगितलं जे आपण व्हिडिओ बघतोय, ज्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गीताजी जैन यांच्या माध्यमातून भरपूर चांगली उपक्रम, चांगली कामे झालेली आहेत. आणखीन चांगलं काम होण्याची शक्यता नक्कीच आहे. चला दीनानाथ 11 एक्स्ट्रा मेंबर प्लीज. दीनानाथ 11 एक एक्स्ट्रा मेंबर भेज दीजिए, जो खेल नहीं रहा है, जो फिर रेस्ट कर रहा है, एक मेंबर भेज दीजिए खिलाड़ियों के नाम बताने के लिए. दीनानाथ 11 एक्स्ट्रा मेंबर प्लीज, एक एक्स्ट्रा मेंबर प्लीज भेज दीजिए. दुपारचं सत्र आहे. गेले 2 दिवस ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता, पण त्यानंतर आता सूर्यनारायणाने पूर्ण दिवसभर हजेरी लावली आणि यू कॅन प्ले तोच संदेश सूर्यनारायणाने दिलेला आहे. 7 ओव्हरचा खेळ असेल, 7 ओव्हर पर साईड. चला दीनानाथ 11 आपला एक्स्ट्रा मेंबर बघा, इतक्या प्रेमाने आदराने आम्ही तुम्हाला बोलवतोय. या एअर कंडिशन समालोचन कक्षामध्ये या. द बेस्ट व्ह्यू ऑफ दिस ग्राउंड तुम्हाला या समालोचन कक्षातून मिळणार आहे. तर या खेळाडूंची नावं सांगण्यासाठी पहिलं षटक हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवरले आहे. बॉलिंग मार्कवर जितू तयार होत आहे. पहिला बॉल हलक्याने प्लेस करायचा प्रयत्न, बॉल मिड विकेटला. 1 धाव आरामात पळून पूर्ण केलेले आहे. सोबत जॉइन आहेत हेमंत पाटील सर, आपलं स्वागत आहे. यस, यहाँ पर मुकाबले की शुरुआत होते हुए ये आखिरी मुकाबला आज के दिन का दीनानाथ 11 बनाम STM बॉयज़ के बीच ये मुकाबला. दीनानाथ 11 पहले बल्लेबाजी कर रही है. दीनानाथ ने सिंगल निकाला. पिछले मुकाबले में दीनानाथ शून्य का चश्मा पहन के वापस लौटे थे. आता एक सिंगल मिळाले त्यांना. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कसं खेळायचं त्याचं तंत्र आता विकसित केलेलं आहे आणि बॉल थेट जातोय डीप विकेट सीमारेषेच्या पार. मिळतील या 4. लवच्या बॅटमधून येतोय हा दमदार चौकार. बहुत ही खूबसूरत शॉट, ऑफ स्टंप के बाहर की गेंद ऑन द राइज खेल दिया. इस गेंद को डीप मिड विकेट की दिशा में गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर, सीधे 4 रन के लिए. व्हॉट फॅन्टॅस्टिक स्टार्ट. ऑफ्टमच्या बाहेरच्या बॉलला आपल्या कक्षेत घेताना एरियल रूट देताना पाठवायचं होतं, पण जास्त फोर्स लावला नाही. आरामात हा स्ट्रोक लवने कंप्लीट केलेला आहे आणि 4 धावा मिळाल्यात दीनानाथ 11 या संघाला. स्ट्रोकसाठी जागा बनवली, त्यानंतर बॅकफुटला बॅलन्स केलं. कट केलेल्या बॉलला कव्हर पॉईंटला इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एक सिंगल मिळेल आणि चांगलं सेन्सिबल क्रिकेट. सिंगल, डबल आणि 4 कधी यायला हवेत याचं भान आहे फलंदाजाला. बिल्कुल बिल्कुल, जैसी गेंद आ रही है उस प्रकार बल्लेबाजी कर रही है लव. पिछले मुकाबले में भी बहुत ही शानदार लाजवाब बारी खेली थी लव ने, और यहाँ पर इस मुकाबले में भी चौका लगा है, लेकिन उसके बाद अटैकिंग शॉट नहीं खेला, सिंगल निकाला और स्ट्राइक रोटेट की लव ने. ये अच्छा क्रिकेट कहा जा सकता है. लंबी रेस का घोडा हेच त्याला सांगायचं आहे कदाचित, कारण पहिल्या बॉलवर तो आत्मविश्वासाचा फटका आपण पाहिला आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट करून दीनानाथ यांना स्ट्राईकवर आणलं. तर एक सफलता आपण म्हणू शकतो फलंदाजांची, कारण आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि 3 चेंडूंनंतर धावसंख्या झालेली आहे 6 धावा. एक चांगली स्टार्ट. जितू एक सातत्यपूर्ण विकेट घेणारे गोलंदाज आहेत आणि त्यांच्या विरोधात खूप चांगला अप्रोच या बॅटर्सचा पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेन, लेट कट, सर्व फटके माझ्या भात्यामध्ये आहेत हेच कुठेतरी दीनानाथ दाखवत आहेत आणि एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट करत आहेत. 7 धावा. यस, दीनानाथ जिनके नाम से टीम भी है और जो कैप्टन भी है और ओपनिंग बल्लेबाज भी हैं. अच्छा सेंसिबल क्रिकेट देखने को मिला. स्ट्राइक ज़्यादातर देना चाहते लव को. सिंगल से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 7 रन. ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, ऑप्शनचे बाहेर पोहोचले होते. ऑन साईडला बॉलला टर्न करायचं होतं. चांगला स्टॉप फ्लाय स्लिपला. एक सिंगल मेल बायची. सन्माननीय सूर्याभाई यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सन्माननीय गीता भरत जैन यांच्या वतीनं करतोय मनपूर्वक स्वागत. भोरी समाजातील सर्व महिला भगिनी उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम ऑल. स्कोर झालेला आहे 8 धावा. 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 8 धावा. चांगले स्टार्ट.
स्विच हिट करायचं होतं, पण यावेळेस फटक्यामध्ये दम आहे आणि धावा किती मिळतील पाहूया. बॉल थेट जाईल थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. ठाकूर आणि सोबतच टीम रोज आपण पाहतो या स्पर्धेला आणि या आयोजनाला भेट देतात. सरिताताई शिंदे असतील, प्रतिभाताई पाटील असतील आणि पूर्ण जो आमचा परिवार आहे, तसेच धवलजी मकवाना, या सर्वांनी या ठिकाणी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. सोनू यादव असतील, तसेच कोमल यादव असतील, वेगवेगळी नावं आता आमच्या लक्षात आहे कारण रोजची जी माणसं भेटत आहेत त्याचमुळे ते संबंध वाढत आहेत. बिल्कुल बिल्कुल, बहुत ही मेहनत है. इतनी बड़ी टूर्नामेंट जब अब सफल करते हैं तो उसके पीछे, पर्दे के पीछे बहुत सारे चेहरे होते हैं. यही वो चेहरे जिन्होंने बहुत ही अच्छा टूर्नामेंट का आयोजन किया. एक सफल टूर्नामेंट यहाँ पर पूरी होती हुई आज का 4था दिन है. अभी भी 3 दिन और बाकी है इस टूर्नामेंट के. अजून काही नावं नक्कीच घ्यायला आवडतील मला. स्वीप करायचा प्रयत्न, डाऊन द लेग, व्हाईट बॉल. त्यानंतर दीपक सर आहेत त्याकडे, देवा सर आहेत, नगीन जैन यांच्या सोबतीला, त्यांची देखील ती मेहनत पाहायला मिळते. तसेच आमच्या मॅडमचे सारथी पहाडी भाई हे देखील नेहमीच खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या स्मितहास्य आम्हाला पाहायला मिळते कारण सारथी खूप आवश्यक असतो. आणि तेच सन्माननीय गीता भरत जैन यांची सारथी आपण पहाडीबाई यांना पाहतोय या सामन्याचा आनंद घेताना. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. या अगोदर एक वाईट बॉल आला होता, त्यानंतर आता हा एक डॉट बॉल येतोय. अथर्व हा नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय सेकंड ओव्हरसाठी. 2 अच्छे गेंदबाज है इस फील्डिंग करने वाले टीम में, लेकिन पहले ओवर में स्कोर बहुत ही अच्छा आ चुका है स्कोरबोर्ड के ऊपर. ये देखिए पैरों के सामने से ब्लॉकर में करने की कोशिश, ऑन साइड में खेल दिया. शॉट मिड विकेट में बहुत ही अच्छी फील्डिंग 30 सर्कल के अंदर. 1 रन यहाँ पर पूरा करते हुए दोनों भाई बल्लेबाज. 1 से टीम का टोटल अब हो चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 14 रन. सिंगल डबल इज अ गेम ऑफ क्रिकेट आणि तेच त्या ठिकाणी पाहायला मिळते. खूप चांगला खेळ, म्हणजेच मिडलिंग खूप चांगलं करतात फलंदाज. फुल टॉस बॉल ऑन साईडला दिली दिशा, बॉल जातोय थेट स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावाचा धमाकेदार दमदार आमदार षटकार. ये देख सकते हो आप, स्वागत और सम्मान किया जा रहा है. पूरी समाज के कुछ महिला यहाँ पर मौजूद हो चुके हैं. उनका ये सम्मान सम्मानीय आमदार गीता भरत जैन जिनके शुभ हाथों से किया जा रहा है. नेक्स्ट इज खदीजाबेन पाटनवाला. Thanks to both of you. And now, Mrs. Rashida Bin Kagalwala. तस्नीमेन लोखनवाला. फातेमाबेन तांबावाला. नेक्स्ट वन इज
Thank you both of you. Next is Khadija Raniwala. नफीसाबेन कानोरवाला. फातिमा बेन. नेक्स्ट इज तस्नीम बेन मडारवाला. नेक्स्ट इज हुसैना रामपुरावाला. तीन बाकी. फातिमा बेन चित्तौरवाला. मैं आप पे आऊँ. नेक्स्ट इज मुनीरा बेन मदारवाला. एंड नेक्स्ट द लास्ट वन बतुल बेन तीनवाला. Thanks to ma'am on behalf of my team. थैंक यू सो मच. ये यहाँ पर जो बोरी समाज की महिलाएं आ चुकी हैं उनका स्वागत और सम्मान यहाँ पर होता हुआ एमएलए ट्रॉफी 2024 में सभी का स्वागत और सम्मान हो रहा है. चला सूर्याबाईंचं स्वागत करतील धवल मकवाना. धवल मकवाना यांनी विनंती करतोय की आपण सूर्याबाई यांचं स्वागत करायचं आहे. आणि नितीन ठाकूर आपलं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. नितीनजी आपलं सहर्ष स्वागत या आमदार चषकामध्ये सन्माननीय गीता भरजन यांच्या वतीनं. चला या ठिकाणी सूर्याबाईंचा सन्मान होतोय. धवल मकवाना यांच्या शुभ हस्ते तो सन्मान आपण पाहणार आहोत. सूर्याबाई आइए. येस. त्यानंतर सन्माननीय देवेंद्रजी पदयात्री सोनू यादव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहणार आहोत. सन्माननीय देवेंद्रजी पदयात्रीजी आपण या. आपला देखील शुभ सन्मान केला जाणार आहे सोनू यादव यांच्या वतीनं. सोनू यांची देखील मेहनत आपण व्यासपीठावर पाहतोय पहिल्या दिवसापासून. हरिजी सोंडागर या ठिकाणी उपस्थित आहेत या सन्मानाप्रसंगी. वेलकम. धन्यवाद सर. आपण विराजमान होऊ शकता. व्यासपीठावर कमलेश मजेटिया साहेब सुद्धा उपस्थित आहेत. सर्व मित्रमंडळी, सर्व समर्थक. चला मॅच ऑन करूया. चला स्कोर आहे 2 गडी बाद 27 धावा. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला आहे आणि लव अजूनही खेळपट्टीवर थांबलेत. पण लवचा स्कोर किती आहे? फक्त 6. म्हणजे या अगोदर दीनानाथ यांची एक स्फोटक खेळी आपण पाहिली आणि इसरार यांची फक्त एका धावेची खेळी आपण पाहतोय. आणि आता फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये आत्माराम येत आहेत. नेक्स्ट बॉल ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल सरळ रेषेत खेळला आहे. मिडॉनला प्रोटेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनचा. बॉलवर पोचेल तोपर्यंत एक सिंगल मिळणार आहे. दीनानाथ 11ची फलंदाजी दमदार पाहायला मिळाले मागच्या सामन्यात सुद्धा आणि या सामन्यात सुद्धा. बिल्कुल बिल्कुल अच्छी बल्लेबाजी है, खास करके जो कैप्टन पिछले मुकाबले में जल्दी आउट हुए थे, लेकिन इस मुकाबले में बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी की. एक चौका है, 2 छक्के लगाए दीनानाथ ने.
इस वक्त स्कोर है 28 रन 2 विकेटों के नुकसान पर। सुंदरचा हा बॉल आखूट टप्प्याचा एक सिंगल पूर्ण होते। सन्माननीय अतुल ठाकूर साहेबांचं आगमन व्यासपीठावर होते, त्यांचं मी करतोय मनपूर्वक स्वागत। अतुलजी या, आगतम स्वागतम सुस्वागत। वे 8 बजे आना पडेगा। आणि आता उद्यापासून सर्व सामनेत ना टॉप लेवलचे असतील, कारण सर्व संघ जिंकलेले उद्यापासून खेळताना पाहायला मिळतील आणि उद्या राऊंड रिबनमध्ये आपण ती स्पर्धा पाहणार आहोत। तर प्रत्येकाला जरी एकदा पराभूत झाले, पुन्हा एकदा स्वतःला या स्पर्धेत टिकवण्याची संधी मिळणार आहे। फर्स्ट एड बॉक्स हो तो वो लेके जाना है मैदान में। फर्स्ट एड बॉक्स 31 पर 4 विकेट 3 ओवर के समाप्ति के बाद 10.33 के औसत से बल्लेबाजी हो रही है। पहले 3 ओवरों में दीनानाथ 11 टीम की, दीनानाथ 11 बनाम STM बॉयज के बीच ये मुकाबला आज के दिन का ये आखिरी मुकाबला है और देखना है कौन सी टीम इस मुकाबले में जीतती है और यहाँ से जो भी टीम जीतेगी क्वालिफाई होगी लीग मैच के लिए। देखना है अभी तक कल के दिन 2 टीमें जो क्वालिफाई हो चुकी है लीग मैच के लिए, सैटरडे के लिए ये लीग मैच रहेगा और आज के दिन में एक टीम जो क्वालिफाई हो चुकी है लीग मैच के लिए और इस मुकाबले से जो भी टीम जीतेगी दीनानाथ 11 या फिर STM बॉयज जो भी टीम जीतेगी क्वालिफाई होगी लीग मैच के लिए। मनीष, खूप चांगली संकल्पना नगीनबाई जैन यांची NJ11च्या सर्व मेंबर्सची, जसा मी उल्लेख या अगोदर सुद्धा केला। ही एकाच स्पर्धेमध्ये 3 वेगवेगळे फॉर्मॅट्स आपण पाहणार आहोत। एक आहे राऊंड रिबन, एक आहे नॉकआउट आणि एक आहे क्वालिफायर एलिमिनेटर। तर हे 3 फॉर्मॅट आपण एकाच स्पर्धेत पाहतोय। एक नवीन संकल्पना आता उदयास आलेली आहे, म्हणजेच एकाच संघाला जास्तीत जास्त दिवस या स्पर्धेमध्ये कसं खेळता येईल त्यासाठी ते प्रयोजन केलेलं आहे ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं। 4 गडी बाद 31 धावा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आता 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, आत्माराम आणि मिराज। आत्माराम फलंदाज बाजार, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत विराजच्या सुप्तीनं। न्यू बॅटर इज जीतू, बॉलिंग मार्कवर येतात आणि बॅटिंगला कोण आहेत? दीनानाथ 11 बैटिंग करने के लिए कौन सा खिलाड़ी आपने भेजा है? मिराज यांच्या वतीनं हा स्ट्रोक थेट जातोय सीमा रेषा पार, मिळतील 4, धावसंख्या 35। चलो ये नए बल्लेबाज कौन गए? अरे यार इधर आके एक जो आउट हो गया उनको तो भेजो, वहां पे रह के क्या करने वाले हो? तुषार है नए बल्लेबाज। तुषार जिन्होंने अटैकिंग बल्लेबाजी की थी, मैन ऑफ द मैच रहे थे पिछले मुकाबले में, वही तुषार अब बल्लेबाजी के लिए आ चुके हैं नंबर 6 पे। और ये शॉट देखा आपने, बहुत ही अच्छा शॉट मिराज का 4 रन के लिए। जीतू चांगला बॉल, वाईट यॉर्कर विच इज गुड चॉईस बाय बॉलर टू डिफेंड अ बॅटर आणि त्या ठिकाणी तेच करताना पाहायला मिळालेले आहेत, कारण मिराजने आता कुठेतरी हात खुलले होते आणि त्याला थांबवण्यासाठी खूप महत्त्वाचा होता हा ब्लॉक होल्ड डिलीवरचा पर्याय योग्य त्यावेळी। बिल्कुल बिल्कुल, बहुत ही अच्छी गेंद, सटीक लाइन से गेंदबाजी की। ये देखिए बहुत ही खूबसूरत वाइट यॉर्कर किया था इस वक्त गेंदबाज जीतू ने, अच्छी गेंदबाजी। हेच महत्त्वाचं आहे, दबाव न घेता गोलंदाजी व्हायला हवी आणि तेच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये जीतू करतायत। जीतू यांनी पहिलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं, स्टेप आउट झाले तरी सुद्धा तो फायदा उचलू शकले नाहीये। खूप चांगला स्टॉक बॉल आहे, बॉलला खूप चांगला लूप देत आहे, टप्पा पडलेला बॉल सरळ सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने वेगानं ट्रॅव्हल होतोय। गुड बॉलिंग बाय जीतू। बिल्कुल बिल्कुल, बहुत ही अच्छी गति है गेंदबाजी में जीतू के। ये देखिए आगे निकल कर आ रहे थे खेलने के लिए, थोड़ा सा ऑफ कटर गेंद थी ये, अच्छी गेंद। और 1-2 लगातार डॉट गेंद की, एक चौका लगने के बाद बहुत ही अच्छा कमबॅक किया है गेंदबाज जीतू ने। बॉलिंग पॉपिंग क्रीजचा खूप चांगला वापर जीतू करतायत। कॉर्नर तो क्रीजच्या कॉर्नरने तो चेंडू डिलिव्हर करतायत बघा, यावेळेस पुन्हा एकदा 2 पायांच्या मधून। काय ॲक्युरसी आहे, म्हणजेच ती निर्भीड गोलंदाजी आपण म्हणू शकतो, कारण जर टप्पा चुकला, फुलटॉस गेला तर रिस्क आहे। बिल्कुल पैरों पे गेंद किया था, यहाँ पर बहुत ही अच्छी गेंदबाजी, चेंज ऑफ द स्पेस डिलीवरी था, ये थोड़ा सा गति में परिवर्तन किया। लगातार 3 गेंदे डॉट, और लगातार 3 गेंदे डॉट आप लिमिटेड ओवर में खेलेंगे तो प्रेशर अपने आप के ऊपर बढ़ सकता है। रिलीज करतील का बॅटर?
आता यावेळेस बघा बॅक टू बॅक 3 डॉट आणि त्यानंतर क्लीन बोल्ड. फलंदाज मिराज जात आहेत, परतीचा प्रवास करतात पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने. धक्का क्रमांक 5 टीम दीनानाथ 11. यहाँ पर बल्लेबाज के ऊपर ये देखिए बहुत ही खूबसूरत गेंद और बेल्स को ट्रिप करती हुई क्लीन बोल्ड आउट किया बल्लेबाज मिराज को. आगे निकलकर खेलना चाहते थे और ये देखो विकेट गिरता हुआ. 5वां विकेट यहाँ पर गिर चुका है दीनानाथ 11 टीम का. अब आलोक आ चुके हैं बल्लेबाजी के लिए. 35 के ऊपर ये स्कोर रुकता हुआ. 35 रन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 होते. मला कालचा सुपरवाईजचा खेळ आठवला. 4 षटकानंतर 45 होते आणि 6 षटकानंतर 51. आता बघा 2 षटकानंतर 27 होते आणि 4थ्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आलोय आणि धावसंख्या फक्त 35 आहे. म्हणजे मागच्या 11 चेंडूंमध्ये फक्त बनवलेले आहेत एकंदरीत 8 धावा. ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. आणि जास्तीत जास्त षटकं जेव्हा तुम्हाला खेळण्याची संधी मिळते तर ते पुनरागमन सुद्धा तुम्ही करू शकता आणि तेच गोलंदाजाने केले, जितूने केले. स्टॉप लेन ग्लान्स करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी यष्टीरक्षक पुढे येत आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही, जातोय डॉट बॉल. षटकं संपत आहेत 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या 5 गडी बाद 35 धावा. सन्माननीय अरुणजी मिश्रा यांचं देखील आगमन व्यासपीठाच्या दिशेने होतंय. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. वेलकम सर. 4 षटकं संपलेत, 35 धावा आहेत आणि पुढील 3 षटकासाठी मुख्य समालोचका भूमिकेत तुम्हाला ऐकायला मिळतील सन्माननीय हेमंत पाटील सर. स्वागत आहे आपलं. थैंक यू सो मच मनीष. फिर से एक बार सभी का दिल के गहरे से स्वागत है. वेलकम एवरीबॉडी. श्रीमती गीता भरत जैन यहाँ की आमदार, जिनके नाम से ये आमदार ट्रॉफी का बहुत ही बेहतरीन सा आयोजन आप देख रहे हो. आज का चौथा दिन है और चौथे दिन का ये आखिरी मुकाबला आप देख रहे हो दीनानाथ 11 बनाम STM बॉयज़ के बीच. टॉस जीतने के बाद STM बॉयज़ ने पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए भेजा है दीनानाथ 11 ने. स्टार्ट बहुत ही अच्छा था पहले 2 ओवरों में, लेकिन पिछले 2 ओवर में अच्छा कमबैक किया है यहाँ पर फील्डिंग करने वाली STM बॉयज़ टीम ने. पिछले 2 ओवर में सिर्फ 7 रन खर्च किए हैं. कुल मिला के 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 35 पर 5 विकेट. नाव दिस इज अ ॲक्च्युअल क्रिकेट. प्रेक्षकांना आता द्रुतगती क्रिकेट आवडू लागलेलं आहे. 4 षटकांचं 5 षटकांचं. पण या ठिकाणी बघा 7 षटकांच्या क्रिकेटमध्ये किती उलटफेर होऊ शकतात त्याचीच या ठिकाणी प्रचिती मैदानाच्या आतमध्ये येते. और एक बात ये है कि आप लगातार हर टाइम आप मैच जब खेलते हो तो कितने ओवर के ज़्यादा मैचेस खेलते हो. आप 4 ओवर की खेलते हैं तो 6 ओवर का मैच रहेगा तो भी आपको थोड़ा सा प्रॉब्लम है. आप 6 ओवर की खेलते हो तो 1 ओवर एक्स्ट्रा बढ़ेगा. 7 ओवर की तो भी थोड़ा सा गेम प्लानिंग में चेंजेस हो सकता है. तो वही यहाँ पर नज़र आ रहा है. 2 बचे हुए 3 ओवर अभी भी शेष है. सुंदर जिन्होंने अच्छी गेंदबाजी की थी पिछले मुकाबले में थोड़े से महंगे साबित हुए थे, लेकिन फिर से एक बार सुंदर खुद जो कैप्टन है, लेकिन पिछले ओवर में अच्छी गेंदबाजी 4 रन खर्च किए और 2 विकेट चटकाने में कामयाब रहे थे गेंदबाज सुंदर. वही सुंदर अब फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर आते हुए. सामने है बल्लेबाज कौन है समोर? तुषार. मैन ऑफ द मैच रहे थे तुषार. अटैकिंग बल्लेबाजी की थी. 300 से भी ज़्यादा स्ट्राइक रन रेट से बल्लेबाजी की थी. तुषार ने 28 रन बनाए थे. वही तुषार यहाँ पर खेल दिया एक्स्ट्रा कवर की दिशा में. सीधे खिलाड़ी को ढूंढ लिया था. यहाँ पर कोई भी रन नहीं मिलेगा. डॉट गेन. अच्छी फील्डिंग डीप शॉट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी द्वारा. सुरुवात या षटकाची डॉटने होते. सुंदर पुन्हा एकदा पुनरागमन करतायत. सफल हुए थे ऑन साइड में खेलने की कोशिश. अपील यहाँ पर कॉर्ड वैन की, लेकिन कोई भी संपर्क नहीं था बैट और बॉल का. लगातार 2 डॉट गेंदे. ये देखिए बहुत ही स्लो गेंदे हैं और बहुत ही अच्छी गेंद. बाल बच गए. थोड़ा सा किनारा लगता तो विकेट जा सकती थी यहाँ पर तुषार की. छोटे रन अप से सुंदर. फिर से अच्छी गेंद. ये लेग स्पिन थी ऐसा लगा यहाँ से. अच्छी गेंदबाजी हो रही है. ये देखिए बहुत ही खूबसूरत गेंद. सीधा रखा था इस गेंद को. पेस टर्न तितका नाही आहे पण काय परफेक्शन आहे. पिचिंगवर खूप चांगलं लक्ष सुंदर देत आहेत. और इन फील्ड के ऊपर से खेल दिया. स्वीपर के बाहर गेंद को भेज दिया. एक टप्पे से गेंद बाहर जाती हुई 4 रनों के लिए. ये चौका आता हुआ तुषार के बल्ले से.
डॉट बॉल नंतर हा चौकार आलेला आहे टीम दीनानाथसाठी धावसंख्या 39. बिल्कुल बिल्कुल बहुत समय के बाद यहाँ पर टीम का टोटल 35 के ऊपर 39 पर जाता हुआ बहुत समय लगा इस टोटल को थोड़ा आगे बढ़ने के लिए। इसका कारण गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी हो रही है। सुंदर फिर से एक बार तैयार, रिवर्स शॉट खेल दिया, बहुत ही बेहतरीन शॉट, डीप बैकवर्ड ऑफ द स्कोर लेग में गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, सीधे 4 रन के लिए। सरचे स्वागत आम्ही करतोय आमदार चषकामध्ये. वेलकम सर. तसेच सन्मान्य श्याम यादव, आपण देखील आलात, आम्हाला आनंद झाला. आपण सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. काय जबरदस्त पुनरागमन. आपण 8 डॉट नंतर बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात, 2 चौकार आलेले आहेत. सन्माननीय संग्राम सिंग, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 43. तुषार ऐसे एक बल्लेबाज है, ज़्यादा देर तक वो खामोश नहीं रहेंगे, वो बड़े शॉट लगाएंगे और 2 बड़े शॉट आए यहाँ पर तुषार के बल्ले से। टीम का स्कोर अब जा चुका है 43 रन। ओ हुक कर दिया इस गेंद को, फिर से एक बार गेंद जाएगी बाउंड्री के बाहर। लगातार 3 गेंदों में 3 चौके जड़ चुके हैं बल्लेबाज तुषार। सन्माननीय खदिजा लोखंडवाला यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण प्रतिभाताई पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत पाहतोय. वेलकम मॅम, आपलं सहर्ष स्वागत आहे व्यासपीठावर. दरम्यान बघा, पहिले 3 बॉल डॉट, पुढचे 3 बॉल चौकार, यालाच म्हणतात विरोधाभास क्रिकेटचा. आणि त्याचमुळे आनंद 3 चेंडूवर मिळाला STMला आणि पुढच्या 3 चेंडूंवर दीनानाथ 11ला. बिल्कुल बिल्कुल बहुत ही अच्छे शॉट यहाँ पर तुषार के द्वारा। 2 शॉट ऑफ साइड की दिशा में, एक स्विच इट खेला था, एक ऑन साइड की दिशा में, डीप बैकवर्ड ऑफ द स्कोर लेग की दिशा में। बहुत ही खूबसूरत शॉट था आखिरी गेंद के ऊपर। 4 रन आए थे और इस 4 रन से टीम का स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 47 रन 5 विकेट के नुकसान पर। और मनीष, ये टोटल बहुत ही अच्छा टोटल माना जाएगा, अभी भी 2 ओवर शेष है। 25ची कॅपॅसिटी आहे. मला असं वाटते ते बलंदाज आता ज्या लईमध्ये खेळत आहेत, म्हणजे जर तुषारचा विचार केला तर बॅक टू बॅक 3 चौकार त्यांच्या वतीने आपण पाहिलेले आहे. त्याचमुळे तुषार आता हुशार बनलेत असं आपण म्हणू शकतो फलंदाजीसाठी. आणि जी धावांची कोंडी होती ती कोंडी फोडण्याचं काम खऱ्या अर्थाने तुषारने केलेलं आहे. 121 चौके अब तक लग चुके हैं इस सीरीज में। 121वां चौका लगाया था बल्लेबाज तुषार ने। अब गेंदबाजी का मोर्चा देखना है, कौन संभालते हैं। संतोष आ चुके हैं गेंदबाजी के लिए। बचे हुए 2 ओवर शेष, और क्या मानना है मनीष, कितने रन आने चाहिए और कितने रन आ सकते हैं? 70, कारण मागच्या वेळेला STMने विदाउट लॉस चेस केला होता स्कोर, त्याचमुळे 70 तर कमीत कमी पाहिजेच पाहिजे. बिल्कुल मनीष का प्रेडिक्शन है कि 70 रन हो जाएंगे यहाँ पर। और देखना है, 47 तो हो चुके हैं, 12 गेंदे अभी भी शेष है आखिरी स्लॉक ओवर की। ये 12 गेंदे, और देखना ये 12 गेंदों में कितने रन आते हैं। आलोक स्ट्राइक एंड के ऊपर, अभी भी खाता खोलना बाकी है आलोक को। 1 गेंद का मुकाबला किया है आलोक ने। पहली गेंद, ओ अच्छी गेंद, बहुत ही तेज तरार गेंद थी। यहाँ पर अपील और विकेट जाएगी ऐसा लग रहा है। विकेट सैक्रिफाई के लिए है आलोक ने, विकेट रनआउट के रूप में जाता विकेट जाएगा दीनानाथ 11 टीम का। आहे. आणि आता हा 6वा धक्का पाहूया, तुषार त्या सॅक्रिफाईसचा फायदा आपल्या संघासाठी करतोय का? बिल्कुल बिल्कुल तुषार, जिन्होंने स्ट्राइक ली और ज़्यादातर स्ट्राइक लेना चाहते हैं तुषार। और तुषार ऐसे बल्लेबाज हैं जो स्लॉग ओवर में बड़े बड़े हिट लगाते हैं। पिछले मुकाबले में 8 गेंदों में 28 बनाए थे तुषार ने। अब तक ये मैच में 6 गेंदों में 12 पर खेल रहे हैं। अगली गेंद लेके तैयार,
वो अच्छी गेंद, फिर से एक बार तेज तरार थी, समझ ना पाए बल्लेबाज, प्ले एंड मिस, डॉट गेंद। आगतम स्वागतम सुस्वागतम सन्माननीय गीता भरत जैन यांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय राजेश बरकडे यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत। सावलीप्रमाणे असतात मॅडमच्या सोबतीनं आणि त्याचमुळे त्यांच्या कार्यांचा अहवाल व्यवस्थित राखतात, मीटिंग्स प्रॉपर मॅनेज करतात। तर मॅडमशी भेट संपर्क साधायचा आहे, अगोदर राजेश बरकडे यांच्याशी संपर्क साधावा लागेल। यस, बहुत ही काम के आदमी है, फिर उनका नंबर लेना पड़ेगा। और द विकेट, बहुत ही खूबसूरत शॉट यहां पर काउ कॉर्नर की दिशा में, गेंद गैप में खेल दिया इस गेंद को और भेज दिया बाउंड के बाहर, सीधे 6 रन के लिए। या ठिकाणी बघ शफल झाले, बॉलला आपल्या रिचमध्ये घेतलं आणि त्यानंतर आउट ऑफ रिच करण्याचा उद्देश होता, पण बॉल त्या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलेला आहे, अगदी सीमारेषेच्या 1 फूट बाहेर लँड झाल्या। 6 धावा मिळते, धावसंख्या पोहोचते आता 50 अप 53। बिल्कुल, वहाँ के जो खिलाड़ी थे, फील्डर थे, उन्होंने इशारा कर दिया कि ये 6 रन है, ये स्पोर्ट्समैनशिप है उनकी। 6 रन से टीम का स्कोर अब हो चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 53 रन, 6 विकेट के नुकसान पर ये छठा ओवर चलता हुआ। ये टोटल भी अच्छा है और जैसे आपने प्रेडिक्शन किया था मनीष कि 70 तक जाना चाहिए, और मुझे भी लग रहा है कि 70 तक जाएगी अब। ओ मिस टाइम शॉट हवा में, गेंद मिड ऑफ की दिशा में, कॉटन बोल्ड आउट कर दिया यहाँ पर तुषार को। बहुत ही बड़ा विकेट यहाँ पर मिलता हुआ संतोष को, और एक विकेट, 7वां विकेट का पतन होता हुआ दीनानाथ 11 टीम का। तर वर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा विकेट ठरलेला आहे आणि पाहूया ज्या तुषारने एक धावांची बरसात केली होती, धावांचा पूर आणला होता, ते परतीचा प्रवास करतील, 18 धावा करून ते बाद झालेत। बिल्कुल बिल्कुल, बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, 3 चौके लगाए, एक छक्का भी जड़ चुके थे बल्लेबाज तुषार, और यहाँ पर कॉटन बोल्ड आउट हुए। खराब शॉट था, अक्रॉस लाइन खेलना चाहते थे, टॉप एज लगा, सिर्फ मिड ऑफ की दिशा में गेंद, खुद गेंदबाज गए थे और बहुत ही अच्छा कैच लपक लिया, कॉटन बोल्ड आउट कर दिया। सत्यम अब बल्लेबाजी के लिए आ चुके हैं स्ट्राइक एंड के ऊपर, और थोड़ा सा अपवर्ड लुक में खेलना चाहते थे, विकेट कीपर के हाथों में गेंद, कोई भी रन नहीं यहाँ पर। बहुत ही अच्छा कमबैक किया है संतोष ने, एक छक्का जरूर खाया लेकिन विकेट भी लपका लिया है इस ओवर में। अभी भी एक गेंद शेष, अच्छा कमबैक कह सकते हैं संतोष का। मतलब जितना खाया उतना लौटाया, 5 चेंडू 1 6 आणि त्यानंतर 2 विकेट्स 2 डॉट। अगली गेंद लेके तैयार, गेंदबाज संतोष, लास्ट को, बहुत ही अच्छा शॉट पंच किया है गैप में, और ये गेंद नो मैन लैंड में गिरी, एक्स्ट्रा कवर की दिशा में 2 रन आसानी के साथ पूरे कर लिए बल्लेबाज ने। 2 से टीम का टोटल अप जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 55 रन 7 विकेट के नुकसान पर। आखिरी 6 गेंदें शेष, 55 तो आ चुके हैं, यहाँ पर 10 या 12 आएंगे तो एक अच्छा टोटल कहा जा सकता है मनीष। एक्झॅक्टली, आणि त्याच दिशेने तर पावलं उचलावी लागतील दीनानाथ 11 संघाच्या फलंदाजांना। 6 षटकं संपलेत म्हणजे 36 चेंडूंमध्ये 55 धावा, एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय। आपण ही स्पर्धा पाहतो श्रीमती गीता भरत जैन यांच्या सन्मानार्थ आमदार चषक 2024, एक दमदार स्पर्धा ज्यामध्ये फक्त मीरा भाईंदरमधील खेळाडूंचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय, त्यांना खेळण्याची संधी मिळते। आणि मला असं वाटतं की पुढच्या वर्षी जशी या ठिकाणी शिंदे मॅडमनी सूचना केली, सरिता शिंदे, की सांगतात की त्यांना सुद्धा लेडीज क्रिकेट खेळायचं आहे, तर तशी देखील पावलं आपण येणाऱ्या कालावधीमध्ये उचलणार आहोत। बिल्कुल बिल्कुल, अच्छा क्रिकेट देखने को मिलेगा और महिलाओं का क्रिकेट भी यहाँ पर ऑर्गेनाइज किया जाएगा अगले आने वाले साल में। 55 पर 7, आखिरी 1 ओवर शेष, देखना है आखिरी ओवर में कितने रन आते हैं और कितने रनों की चुनौती देते हैं दीनानाथ 11 की टीम। STM बॉयज़ टीम को आशीष बॉलिंग मार्क पर आते हुए VIP डाइस एंड से गेंदबाजी करेंगे आशीष।
लंबे रनअप से गेंदबाजी करेंगे आशीष। सामने है बल्लेबाज वीरू। वीरू देखना है क्या कुछ करते हैं। ओ पुल कर दिया वीरू ने इस गेंद को और भेज दिया डीप मिड विकेट के बाहर 6 रनों के लिए सिक्सर। गरज होती ती गरज पूर्ण केली जाते. अर्थशास्त्रामध्ये म्हटलं जातं नाही की मागणी तसा पुरवठा. आता मागणी 6 धावांची होती, 6 धावा मिळत आहेत. अच्छा शॉट था, फिर से पुल करने की कोशिश यहाँ पर, चूके प्लेन मिस. अच्छा कमबैक किया. ये अच्छी गेंद, ये देखिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद, थोड़ी सी राइजिंग डिलीवरी थी, बैट के ऊपर से गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में बिना कोई रन के. खेळपट्टी पूर्णतः टणक झालेली आहे आणि त्याचमुळे तो बाउन्स सुद्धा गोलंदाजाला मिळतोय, जरी तुमच्याकडे गती कमी असेल तरीही. ओ थोड़ा सा हवा में खेल दिया इस गेंद को, कवर की दिशा में 3 खिलाड़ी, और बहुत ही अच्छा कैच लपक लिया डिप के खिलाड़ी ने, या नहीं बिल्कुल छूटा कैच यहाँ पर. सब 3 खिलाड़ी दौड़ चुके थे और 2 रन यहाँ पर जुड़ते हुए टीम के खाते में. स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 63 रन 7 विकेट के नुकसान पर. चांगला आता अप्रोच फलंदाजाचा पाहायला मिळतोय. एक षटकार आलाय वीरूच्या बॅटमधून, डॉट, त्यानंतर डबल विथ द बाउन्स. खूप चांगला जज करतायत बॉल. अगली गेंद आशीष की, फिर से पुल कर दिया आसमानी टोला और गेंद को भेज दिया काउ कॉर्नर के ऊपर से सीधे 6 रन के लिए. आसमानी टोला जैसे की आग का गोला. 6 धावा मिळालेले आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 69 या आकड्यावर. 69 रन्स ऑन बोर्ड. दीनानाथ 11. बिल्कुल बहुत अच्छा प्रेडिक्शन है मनीष आपका. आपने बोला था कि 70 तक जाएंगे और 70 यहाँ पर के आसपास आ चुकी हैं. फिर से एक बार हेलीकॉप्टर उड़ा दिया, लेकिन वारिश लॉन्ग अप की दिशा में खिलाड़ी मौजूद थे. बहुत ही अच्छा कैच पकड़ लिया. विकेट का पतन होता हुआ यहाँ पर. मग तितकंसं एलिव्हेशन मिळालं नाही. अजून थोडा फोर्स आवश्यक होता आणि अगदी 2 फूट आत तो झेल टिपलेला आहे. आणि आता हा धक्का बसतोय तो म्हणजेच 8वा टीम दीनानाथ 11ला. धावसंख्या 69. आखिरी एक गेंद शेष. 69 रन बन चुके हैं 8 विकेट के नुकसान पर. यह टोटल भी बहुत ही अच्छा टोटल माना जाएगा पहली इनिंग का. राइट आर्म ओवर द विकेट से लास्ट बॉल टू गो. हवा में खेल दिया, फिर से एक बार एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ के बीच में गेंद गिरी. दूसरे की मांग, यहाँ पर रन आउट का मौका है. वाइड थ्रो थोड़ा सा, और ऐसा लग रहा है कि 2 रन यहाँ पर पूरे कर लिए दोनों भी बल्लेबाज ने. 2 रन से टीम का स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 71 रन, और 72 रनों की चुनौती रहेगी इस मुकाबले को जीतने के लिए और लीग मैच में क्वालिफाई होने के लिए एसटीएम बॉयज टीम को. चांगली टोटल आपण म्हणू शकतोय. 42 चेंडू 72 एक फायटिंग टोटल असेल दीनानाथ 11साठी डिफेंड करण्यासाठी. आणि पाहूया त्या ठिकाणी चेस डाऊन होतोय का एसटीएम बॉईजकडून. तर एक रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सन्माननीय श्रीमती गीता भरत जैन मॅडम उपस्थित आहेत. आमदार मीरा भाईंदर ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय व्यासपीठावर. तसेच बोरी समाजाच्या महिला भगिनीसुद्धा या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेल्या आहेत. तसेच पहिल्या दिवसापासून व्यासपीठाची शोभा वाढवण्याचं काम सन्माननीय हरीशजी सुंडागर यांनी केलेलं आहे. सन्माननीय विवेकजी म्हात्रे असतील, सन्माननीय अजयजी ठाकूर असतील, सोनूजी यादव असतील, कोमलजी यादव असतील, तसेच या ठिकाणी कमलेशजी मजेटिया असतील, सर्व मित्रमंडळी, सरिता शिंदे असतील, प्रतिभाताई पाटील असतील, इतर सर्व मंडळी, तसेच आयोजक म्हणजेच नगीनभाई जैन, दीपकभाई, तसेच
देवाभाई यांनी देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली रंगत आणण्याचं काम केलेलं आहे. तर ऑल इज वेल सर्व संघ या ठिकाणी समाविष्ट झालेले आहे. एकूण 16 ग्रामीण संघ पाहायला मिळाले, एकूण 12 संघ हे भाईंदर सिटीचे पाहायला मिळालेले आहेत. त्याचमुळे एक चांगला स्वरूप क्रिकेटचं मीरा भाईंदरचं आमदार चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर येऊया सेकंड इनिंगमध्ये लाईव्ह ॲक्शनमध्ये आणि सुरुवातीला तुम्हाला ऐकायला मिळतील तुषार सोनवणे. मेन स्टेजकडे घ्यायचे प्लीज. हेलो एंड नमस्कार एवरीवन. सबसे पहले तो यहाँ का माहौल इतना उत्तेजित है कि देखते हुए मैं ज़्यादा वक्त तो नहीं लूँगी बोलने के लिए. आई जस्ट वांट टू थैंक ऑन बिहाफ ऑफ मोहतरम भाभी साहब, हमारे जो हेड है लीडर है सकीना बेन साहब, उनकी तरफ से और मेरे तमाम जो आए हुए मेंबर्स हैं उनकी तरफ से मैं गीता जैन जी का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहती हूँ. हम सब शुक्रिया अदा करना चाहते हैं कि आपने हमें यहाँ पे इनवाइट किया, ये माहौल देखने का मौका मिला हमें. ये हमारे लिए पहली बार ये सौभाग्य है कि हम इस ग्राउंड पे इस तरह से आए हैं और इस तरह से लाइव मैच हम लोग देख रहे हैं और बहुत मज़ा भी आया इनके साथ बात करते हुए. इतना वक्त बीत गया ये इसका पता ही नहीं चला बिल्कुल भी. और आइंदा भी ये कह रही है कि आइंदा भी लेडीज़ का ऐसा कुछ भी होगा तो ये हमें ज़रूर याद करेगी. सो वी आर ऑलवेज़ लुकिंग फॉरवर्ड कि ऐसा कुछ हो तो हम फिर से सब मिलके आप लोग के साथ फिर से एक बार जुड़ने का हमें मौका मिलेगा. और एक नया एक्सपीरियंस है हमारे लिए सभी पार्टिसिपेंट्स को और जितने भी टीम्स है 36 टीम्स इंटर टीम्स कंपटीशन हो रहा है, सभी को हम सब की तरफ से ऑल द वेरी बेस्ट. और जो भी जीते उनको एडवांस में मुबारकबाद देना चाहूँगी. एंड वंस अगेन थैंक यू वेरी वेरी मच. इतना समय निकाला हमारे लिए और हम सबको इनवाइट करके यहाँ पे बुलाया, हमें ये एक्सपीरियंस दिया, ये हमें ज़िंदगी भर तक याद रहेगा. थैंक यू सो मच. और आप सभी को भी बहुत बहुत शुभकामनाएं. आप सभी ने भी बहुत सारी मेहनत की है ये सब कुछ रेस करने के लिए और इतना बड़ा सब ऑर्गेनाइज़ करने के लिए, हमें बुलाने के लिए, इतना आदर दिया, हमें इतना मान सम्मान दिया. वी आर ट्रूली प्रिविलेज्ड एंड ट्रूली ऑनर्ड. थैंक यू सो मच मैम. थैंक यू सो मच. Anyone? Yes. Same thing I want to just say. Just my friend told, Khadija Ben. Thank you very much for inviting us over here, given the opportunity to be the part of the program. So thank you very much. And once again, a best of luck to all the teams for your matches and the congratulations in advance to the winner team. And thanks to the team of Geeta Jain madam for inviting us and giving us such a warm welcome. Thank you. Thank you for your kind words, ma'am. Anyone else? Yes. Respected Mrs. Geeta Jain ji,
आई एम हाईली ऑनर्ड कि आपने हमको आज याद किया यहाँ पे आने के लिए। एक प्रिविलेज है कि आपके साथ यहाँ पे सेम सोफ़ा पे बैठना है, आपके साथ आपकी बातें शेयर करना है, आपकी मुस्कुराहटें शेयर करना है। बहुत कम लोगों को ऐसा शायद नसीब होता होगा एंड इट्स अ लॉन्ग टाइम कि बहुत समय आपने दिया। और एक चीज़ मुझे याद है कि जब आप हमारे स्पोर्ट्स के यहाँ पे आए थे तो आपने कहा था कि आपकी कैप्टन बहुत स्ट्रॉन्ग है। आज मैं यही चीज़ यहाँ पे आके दोहराना चाहती हूँ, सबको यही कहना चाहती हूँ कि आपके जो कैप्टन है, जो मिसेस गीता जैन है, वो बहुत स्ट्रॉन्ग है, इनको मत छोड़ना। इंशाल्लाह अगर आप उनको फॉलो करेंगे तो आप काफ़ी कामयाब होंगे और बहुत बुलंदी छुएंगे। और ये एक उसके ग्लिम्सेस है जो ग्राउंड पे हो रहा है। दिस इज़ वन ऑफ हर एक्टिविटीज़, और ऐसे कितनी एक्टिविटीज़ वो करते होंगे हमें पता नहीं, बट आई वुड ऑलवेज से दैट गॉड ब्लेस हर फॉर डूइंग ऑल द गुड वर्क्स दैट शी हैज़ बीन डूइंग इट एंड कीप डूइंग इट। थैंक यू सो मच, थैंक यू वेरी मच। देखिए, इतनी मीठी मीठी बातें सुनने के बाद मैडम आपकी भी 2 मीठी बातें हो जाए। सबसे पहले मैं आप लोगों का धन्यवाद, आभार व्यक्त करूंगी कि आप लोग समय निकाल के यहाँ मेरे एक इनविटेशन पे सबके सब यहाँ आए। एंड एज आई सेड, आपके कैप्टन स्ट्रांग है क्योंकि आपके कैप्टन ने एक आवाज़ दी और सब उनके साथ चल दिए, इसलिए भी आपका दिल से शुक्रिया अदा करती हूँ। और ऐसे इवेंट इसलिए आप लोगों को भी बताएं कि देखिए, हम चाहते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोग इसमें पार्टिसिपेट हो। आउटडोर गेम्स, उनके अपने फ़ायदे हैं, उनके अपने एक जो उनका स्वास्थ्य अच्छा रहे, उनकी मेंटालिटी अच्छी रहे। और हम जब बाहर जाते हैं तो मुझे लगता है कि हम सब स्ट्रेस भूल के, खेल एक ऐसी चीज़ है जो स्ट्रेस भुला देती है। तो मैं चाहती हूँ आज के बच्चे थोड़ा सा स्ट्रेस अपना कम करके आनंद करें यहाँ। एक चीज़ जो मैंने पाई, माई एंट्रीज़ वर ओपन टू एवरीबडी, बट हमारी एक किस्मत कहिए थोड़ी सी कहीं कम कि हमें लेडीज़ टीम ओपन ग्राउंड के लिए नहीं मिली। सबकी एक डिमांड थी कि एक टर्फ लेडीज़ क्रिकेट होनी चाहिए। तो बहुत जल्दी आपको भी इनवाइट करूंगी कि आपकी टीम भी उधर भेजें और हम बहुत जल्दी एक टर्फ लेडीज़ क्रिकेट का आयोजन करेंगे, क्योंकि हमारे युवाओं ने यहाँ खेल लिया, लेकिन हमारी युवा बच्चियाँ भी कुछ खेलना चाहती हैं, उनके लिए भी ये अपॉर्चुनिटी होगी। और मैंने आपका जब स्पोर्ट्स इवेंट्स देखा था तो मुझे बड़ा अच्छा लगा था। वो सब पुरानी गेम्स जब हम बच्चे थे खेला करते थे, आपने इतनी सुंदरता से वहाँ रखी थी उस दिन। तो वैसे मेरे आपकी टीम की मदद लेके हम ऐसी कुछ वापस एक ऑर्गेनाइज करें, थोड़ा सा बड़ा पैमाना होगा, थोड़ा सा सबके लिए होगा। तो आपकी टीम उसमें अगर मुझे मदद करेगी तो हम जो आपने बहुत सुंदर इवेंट किया था वैसा एक बहुत बड़ा सुंदर इवेंट हम कर पाएंगे। सो थैंक यू वेरी मच एवरीबडी, थैंक्स फॉर कमिंग हियर एंड एनकरेजर्स फॉर ऑल दिस। थैंक यू वेरी मच, जय हिंद। थैंक यू सो मच। और हमारी टीम हमेशा तैयार है, आप एक आवाज़ देंगे तो इंशाल्लाह वी विल बी ऑल रेडी। बल्कि हम लोग तहे दिल से ये चाहते हैं कि हम लोग कुछ ना कुछ लोगों के लिए करते रहे, और अगर इस तरह से अगर आपका साथ रहेगा तो इंशाल्लाह बहुत ज़्यादा हम लोग कुछ बड़ा इवेंट कर पाएंगे। सो एनी टाइम यू आर मोस्ट वेलकम, जब भी चाहे आप हमें याद कर सकते। थैंक यू सो मच। चलिए, थैंक यू। यहाँ पे बहुत अच्छी अच्छी बातें सुनाई दी। सब अच्छी तरह से आगे बढ़ रहा है, आगे बढ़ता रहेगा। संडे तक क्रिकेट का दौर तो चलता रहेगा। आप संडे जरूर आइए फिर से एक बार। ओके, थँक यू। चला, सामना सुरू आहे आजच्या दिवसातला शेवटचा। टार्गेट आहे जवळपास 72चं, धावसंख्या पाहायला मिळते 72चा पाठलाग करताना 4-5 चेंडूचा खेळ झालाय। शेवटचा बॉल पहिल्या षटकातला। धन्यवाद। वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। शेवटचा चेंडू असेल, पहिल्या षटकातील गोलंदाज तयार होतील। मिराज आवडला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला, हिट झालाय, परंतु त्या ठिकाणी जर पाहिले तर कुठल्याही प्रकारचं जर पाहिलं तर एस्टर्ना चेंडू आढळत नाही आहे। एक धाव येईल, एकेरी धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 5च्या घरामध्ये 72 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम जर पाहिली तर STM बॉईज हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। थोडंसं जर पाहिलं तर सुरुवात नाजूक स्थितीमध्ये मनीष सर पाहायला मिळते, परंतु एक विकेट गेले,
5 धावा. थोडीशी स्थिती नाजूक पाहायला मिळते, परंतु कौतुक करावं लागेल जो संघ गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत जर पाहिलं तर दीनानाथ चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली या पहिल्या षटकामध्ये. मिराज याने खरंच मुगोजळ दाखवलं होतं फलंदाजांना, पण त्या ठिकाणी पहिला फलंदाज गौतम भात झाला. फक्त एक धाव त्याला बनवता आली. सौरभच्या 2 धावा आणि महेश मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकात 20 होत्या जेव्हा एसटीएम बॉईज संघ धावांचा पाठलाग करत होता. पण या ठिकाणी थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळते. प्रत्येक सामना हा वेगळा असतो आणि त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये येते. चांगली गोलंदाजी दीनानाथ 11 या संघाची पाहायला मिळालेली आहे. 36 चेंडूचा खेळ आहे बाकी. 36 मध्ये हव्या आहेत जिंकण्यासाठी. 67 धावा, 67 रन्स रिक्वायर्ड टू विन. निश्चित स्वरूपात आपण पाहिलं तर सौरभ 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि 2 चेंडूमध्ये 1 धाव महेशच्या माध्यमातून संघाची टोटल जर पाहिलं तर टीमची टोटल STM बॉईज हा प्रथम तास एकंदरीत जर पाहिलं तर 72 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा या धावफडकावरती लगावल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आले ते म्हणजेच इज्रार. मागच्या मॅचमध्ये सुंदर गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून राहिली आणि इज्रारचं कौतुक करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये जवळपास 3 विकेट त्याच्या नावावर राहिल्या. कमीत कमी धावा त्याने खर्च केल्या, परंतु एकंदरीत सौरभचं कौतुक करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये त्याने देखील सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. गोलंदाज इज्रार तयार. पहिला चेंडू घेऊन ओव्हर दी विकेटने स्टेप आउट झाले. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडू मागे धावतायत आणि यावेळेला जर पाहिलं तर चांगला धावता झेल कंप्लीट केला जातोय. सुंदर झेल, अविस्मरणीय झेल. विकेट डाऊन. दुसरा धक्का बसलेला आहे टीम STM बॉईजला. पण त्यांना देखील माहीत आहे 7 षटकांची एकंदरीत मॅच आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी एक धावसंख्या धीम्या गतीने जरी आली 3 षटकापर्यंत तरी देखील चालेल. त्यानंतरचे 4 षटक आपल्याला धुवाधार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायचे आहे. आपण पाहतात ऐकत आहात मीरा भाईंदर परिसरातील एक मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आमदार चषक 2024. श्रीमती गीता भरत जैन मॅडम त्या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावरती आणि त्याच्याच नेतृत्वाखाली या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2024 NJ11चं कौतुक करावं लागेल. त्यांच्या माध्यमातून भरवण्यात आलेली भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहतोय. विकेट गेली आहे. विकेट खेळून मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत आता मात्र विकेट वाचून खेळणं मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित असेल. संघाची धावसंख्या 5 झाले. बॉलिंग ट्रॅकवरती इज्रार. मागच्या मॅचमध्ये ज्या प्रमाणेची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली तशाच प्रमाणाची गोलंदाजी या मॅचमध्ये देखील त्याच्या माध्यमातून अपेक्षित आहे संघाला. आणि पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर गोलंदाज इज्रार याने विकेट प्राप्त करून दिले. पुढचा बॉल ओव्हर दी विकेट आहे. नवीन आलेले बॅट्समन अथर्व आहेत. पहिला बॉल फेस करत असताना ऑन साईडला अप्रतिम फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. आमदार चषकातील एक दमदार चौकार फलंदाज अथर्वच्या बॅटमधनं. शॉर्ट बॉल होता आणि त्यानंतर पुल केलं. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल आणि चौकार येताना दिसतोय. या चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल जर पाहिली तर जाऊन पोहोचली गेली आहे. ती म्हणजेच 9च्या घरामध्ये 9 धावा या धावफटकावरती लगवल्या गेल्या आहेत. कमबॅक करावं लागेल इज्रार यांना, परंतु अथर्व पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर सुंदर झेल पाहायला मिळाला असता, परंतु जर त्याला क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं जात नाही. चेंडू मागे निघून चाललाय डीप थर्डमॅनला. तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर कम्प्लीट केल्या जात आहेत 2 धावा. चेंडूची लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता. त्यानंतर बॅटची कडा जरूर लागली. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला गेला, तिथून झेल ड्रॉप झाली. चेंडू थोडासा मागे गेला डीपमध्ये. तत्पूर्वी 2 धावा. या दोन्हीच्या मदतीनं टीमची टोटल झाले 11 धावा या धाव फटकावरती लगावल्या गेल्या. प्रत्येक दिवस या स्पर्धेचा जर पाहिलं तर गणरायाला वंदन करूनच या संपूर्ण दिवसाला सुरुवात केली जाते आणि खरोखरच आजचा दिवस देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुंदर दिवस म्हणून आपण पाहतोय. 2 विकेट 11 धावा या ठिकाणी जर पाहिलं तर 72 धावांचा पाठलाग करतायत. 1.3 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. गोलंदाज इज्रार तयार होत आहे. स्ट्राईक केलेला बॅटर अथर्व, त्याच्या माध्यमातून 2 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
ओव्हर दी विकेटने वेगाने टाकलेला बॉल यावेळेला जर पाहिलं तर बाउन्स चांगला प्राप्त झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. या चेंडूची लाईन अप्रतिम होती, सुंदर ब्युटिफुल. पहा यष्ट्यांच्या थोडासा बाजूने हा चेंडू स्लाइड होतो, तिथून जर पाहिलं तर सरळ विकेट किपर होते त्या ठिकाणी तयार आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. इजरार या नावामध्ये एकंदरीत भरपूर काही पाहायला मिळते, कारण की एकंदरीत पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, त्यानंतर चौकार आला, पुढेच एकदा 2 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाल्या. ओहो बॅटची कडा, बॉल चालला मागे, तत्पूर्वी जर पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली जाईल. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत, 2 धावा देखील डेफिनेटली कंप्लीट केल्या जाईल. प्रिन्स विस क्वालिटी पहा, ज्याप्रमाणे एकंदरीत जर पाहिलं तर मैदानावरती चेंडू स्टॉप केला जातोय तिथपर्यंत या ठिकाणी जर पाहिलं तर क्वालिटी दाखवली जाते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली गेली आहे, ती म्हणजे 13च्या घरामध्ये या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि चेंडू फेकून झालेत म्हणजे 5 चेंडू फेकून झालेत. धावसंख्या 13 धावा. सुरुवात आता मात्र जर पाहिलं तर चांगल्या रीतीने सिंगल डबलच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये चालू जरूर आहे, परंतु अथर्वच्या बॅटमधनं मैदानाच्या आतमध्ये 1 चौकार येताना दिसत आहेत. श्रीमती गीता भरत जैन मॅडम आपण मुख्य व्यासपीठावर पाहत आहेत, एक दमदार आमदार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खरोखरच त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक या भाईंदर परिसरासाठी शहरासाठी भरपूर काही आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला लाईन चेक करावे लागेल, पंच इशारा करतायत ऑफस्टिकच्या बाहेर. ॲक्शन रिप्ले, वेगाने टाकलेला बॉल, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले जाते एक्स्ट्राच्या माध्यमातून. आता मात्र जर पाहिलं तर इजरार या गोलंदाजा लाईन चेक करावी लागेल. संघाची धावसंख्या 1च्या सायने जाऊन पोहोचेल 14च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल. इजरारने या षटकामध्ये 1 विकेट प्राप्त केले, त्याचबरोबर 9 धावा त्याने खर्च केल्यात. गोलंदाज इजरार तयार होती, स्ट्रायकरला बॅटर महेश ऑन दी फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, फिल्डिंग करतील, थोडंसं मिसफंबल झालंय आणि 2 धावा देखील कम्प्लिटली केल्या जात आहेत. या दुहेरीच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 16च्या घरामध्ये 16 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 72 तर टार्गेट सेट असताना आतापर्यंत 2 षटकामध्ये मनीष सर एक चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र पाहायला मिळते, परंतु विकेट 2 गेल्या आहेत. 16 म्हणजे अथर्वच्या 8 त्यामध्ये महेशच्या 3 आहेत, नाबाद आहेत आणि एका बाजूने आपण पाहिलं तर गौतम 1, सौरभ 2, महेश 1. अजून एक स्पर्धा तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळणार आहे, भाईंदर बिग बॅश लीग, जी BSUच्या वतीनं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तारीख असेल या स्पर्धेची एकंदरीत 16 आणि 17 मार्च. तर कोणाला प्रवेश हवा असेल आपण नक्कीच संपर्क साधा BSUGशी. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 16 झालेली आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 56ची, बॉल शिल्लक असतील 30 चेंडू 56. गुड टार्गेट टू चेस, गुड टार्गेट टू डिफेंड. दोन्ही संघांना जिंकण्याची समसमान संधी आहे, कारण एका बाजूनं अथर्व आणि महेश यांनी आता सूर शोधलेला आहे टिकण्याचा आणि एका बाजूनं गोलंदाजी मिराज आणि इस्रार या दोघांची चांगली राहिली आहे. निश्चित स्वरूपात आपण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर मिराजची गोलंदाजी अप्रतिम राहिली, ज्याने पहिल्या चेंडू वाईट टाकला, त्यानंतर जर पाहिलं तर 2 सिंगल आल्या, त्यानंतर 3रा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर विकेट मिळाली, त्यानंतर जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये निवड 5 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे गोलंदाज मिराजच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. विकेट टेकर गोलंदाज मिराज देखील ठरले, त्यानंतर जर पाहिलं तर इजरार आले आणि ते गोलंदाज देखील जर पाहिलं तर विकेट टेकर ठरलेत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र षटक क्रमांक 3ऱ्यामध्ये आलेत. पुढचे एकदा मिराज, पहिले षटक ज्याने हाताळलं, 5 धावा निवड खर्च केल्या, 1 विकेट त्याने प्राप्त केली, म्हणजे विकेट टेकर गोलंदाज आलेत या षटक क्रमांक 3ऱ्यामध्ये. पण आता अप्रोच कसा बॅटरचा, कारण बघा ही नॉकआउट स्टेज आहे, ही स्टेज क्लिअर झाली तर तुम्हाला राऊंड ट्रीमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे, त्याचमुळे जिंकावंच लागणार आहे. एका बाजूला BSUG ही टीम तर पुढच्या फेरीत पोहोचलेली आहे, शनिवारच्या दिवशी खेळताना पाहायला मिळेल आणि या 2 संघांपैकी एक संघ शनिवारचं तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कुणाचा संघर्ष विजयाच्या दिशेनं घेऊन जातोय, कारण एका बाजूनं चांगला खेळ पहिल्या डावात आपण पाहिला 3-11चा आणि अपेक्षा होती की STM कडून एक चांगली सुरुवात पाहायला मिळेल, पण सुरुवात थोडीशी अडखळली आणि त्याचमुळे धावांचा पाठलाग करताना जे करायचं होतं ते करता आलं नाही. पण अजूनही सुरुवात चांगली झाली नाही. पण क्रिकेटच्या खेळामध्ये चांगल्या सुरुवातीला महत्त्व नसते, तर चांगल्या शेवटला महत्त्व दिलं जातं आणि पाहूया तिकडे चांगला शेवट, चांगलं मध्यांतर कुठल्या संघाच्या वतीनं पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी मिराज येत आहेत. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेतील. स्ट्राईक एंडला एक अटॅकिंग बॅटर महेश यांना आपण पाहतोय.
पाहूया महेशला मिळते संधी आणि या संधीवर तो 100% योगदान देतोय का आपल्या संघासाठी. डीप कव्हर, त्यानंतर वाईड ऑफ लॉंग ऑफ, त्यानंतर क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, डीप मिड विकेटला, डीप स्क्वेअर लेगला. हलक्या त्याने बॉलला टर्न केले. बॉटमचा चांगला वापर आहे, कंट्रोल चांगला होता या स्ट्रोक दरम्यान. चांगलं क्षेत्ररक्षण. चुकीचा कॉल आहे का या ठिकाणी? चुकीच्या एंडला थ्रो झाला आहे आणि त्याचमुळे या 2 धावा मिळाल्यात. बॅटिंग एंडला थ्रो झाला असता तर कदाचित काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, पण मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 18. पहिला चेंडू सुंदर आपण पाहिला, मिराज वेगाने जरूर गेले, परंतु तशाच प्रकारचा चेंडू एकंदरीत अप्रतिम पाहायला मिळाला. त्यानंतर फटका देखील सुंदर होता. त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते, थोडंसं मिसफंबल त्यांच्या माध्यमातून देखील झालं, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर फेकी देखील चुकीच्या एंडला आपण पाहिली. त्याच कारणाचं जर पाहिलं तर ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 18च्या घरामध्ये. पुढेच एकदा मिराज ओव्हर दी विकेट तयार. स्ट्राईक एंडला बॅटर महेश. हो, यावेळेला जर पाहिलं तर वेगाने टाकलाय जरूर, परंतु लेग स्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केलं जात आहे. एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 धाव. संघाची धावसंख्या 19 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाज व्हेरिएशन करतोय जे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला फलंदाजाला ओळखू द्यायचं नाही आहे, तेच करण्यासाठी ते परिवर्तन वारंवार मिराज यांच्या वतीनं पाहायला मिळते. आता पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये 3 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. त्यांच्या खात्यावर 1 विकेट आपण पाहतोय. मिराज तयार. अराउंड विकेट. शफल झाले. क्रॉस बॅटेड स्ट्रोक कंट्रोल तितकासा नव्हता, पण खाली क्षेत्राची निवड झाली. बॉल जातोय थेट लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. मिळील मार्गे मोर. मिळतोय 4. येतोय आमदार चषक चौकार. ॲक्शन रिप्ले आपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ऑन स्क्रीन पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेर थोडेसे शफल झाले आणि त्यानंतर जर पाहिलं तर सुंदर फटक्याला सजवलं. लॉंग लेगला चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. चौकार. आणि या चौकारच्या मध्ये टीमची टोटल जर पाहिली तर जाऊन पोचली आहे ती म्हणजे 23च्या घरामध्ये. 23 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. आपण ऐकत आहात 4 दिवसापासून चालू असलेली ही 7 दिवसीय एक भव्य दिव्य स्पर्धा आमदार चषक 2024. आणि खरोखरच या स्पर्धेमध्ये एकंदर जर पाहिलं तर जे टीम्स आहेत त्या प्रत्येक टीमला ही स्पर्धा आवडली. त्याचबरोबर जर पाहिलं तर हे मैदान देखील तितकंच चांगलं पाहायला मिळते, तितकंच चांगल्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर दी विकेटने यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतोय. चिप शॉट. तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एकेरी धावेने संघाची धावसंख्या जर पाहिली तर 24च्या घरामध्ये. करंट रन रेट देखील दाखवला जातो. या ठिकाणी जर पाहिलं तर थोडासा कमी पाहायला मिळतो. हा करंट रन रेट एकंदरीत वाढणं गरजेचं असेल या मॅचमध्ये, कारण की जर पाहिलं तर 72 धावांचा पाठलाग आपण मैदानाच्या आतमध्ये करतोय. हे मात्र मनात लक्ष ठेवून एकंदरीत या धावांचा पाठलाग कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. परंतु प्रतिस्पर्धी संघाचा मिराज थांबण्याचं नाव घेत नाही. या पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केला, वाईट टाकला, पुढे एकदा चौकार. यानंतर जर पाहिलं तर 1 धाव. या पुढचा बॉल काय असेल? यावेळेस काही वेळ हवेत होता बॉल. इनफिल्ड क्लिअर झाले जरूर, पण क्षेत्ररक्षक येतोय डीपमधून पुढे. एका धावेवरच 2 फलंदाज थांबतायत. जसा मी उल्लेख केला होता की एक पार्टनरशिप बिल्टअप होणं आवश्यक आहे आणि महेश आणि अथर्व थोडा वेळ वाट पाहिली त्यांनी आणि म्हणतात ना की वाट लावण्यासाठी वाट पाहावी लागते. त्याचमुळे थोडासा संयमाचा खेळ या दोघांचा पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेले 25 धावा. निश्चित स्वरूपात क्रिकेटच्या पटलावर जर पाहिलं तर संयम ठेवावाच लागेल. जर तुम्हाला भरपूर धावा जर करायच्या असतील तर. सन्माननीय शशी शर्मा साहेबांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. दबंग खबरे पत्रकारिता खूप चांगली त्यांची आपण पाहतो मीरा भाईंदर शहरामध्ये. शशी शर्मा साहेबांचं सहर्ष स्वागत आमदार चषकामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय वेग पकडू लागलेली आहे. निश्चित स्वरूपात भरपूर पाहुणे कारण की या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ही आजच्या दिवसाची शेवटची मॅच पाहण्यासाठी श्रीमती गीता भरत जैन ज्यांच्या नावाने एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन केले गेले आणि खरोखरच त्यांचे सर्व कार्यकर्ते या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 25च्या घरामध्ये आणि आतापर्यंत एकंदरीत जर 27 धावा धावफटकार आहेत. 27 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2.5. लास्ट बॉल. हवेत आहे बॉल. क्लिअर येईल इनफिल्ड. चांगलं या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहतोय जे खूप आवश्यक असतं. किती एलिव्हेशन द्यायला हवं, किती कंट्रोल ठेवायला हवा, किती फोर्स द्यायला हवा, या सर्व गोष्टी ॲज अ बॅटर तुम्हाला माहीत असायला हव्यात. 3 षटकांचा खेळ संपला. 72चा पाठलाग करताना धावसंख्या पाहतोय झालेली आहे 28 धावा 2 गडी बाद. 28 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. सुरुवात जी अपेक्षित होती ती मात्र आता मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम पाहायला मिळते.
ज्याप्रमाणे हे चौथ्या दिवसामध्ये आपण पाहतोय या पहिल्या आपण 6-6 षटकांचे मॅचेस खेळलो, आजच्या दिवसात 7-7 षटकांचे मॅचेस खेळवतो. या पहिल्या जर पाहिलं तर 3 ओव्हरपर्यंत एकही षटकार चौकार येताना दिसत नव्हता. सिंगल डबलच्या सहाय्याने बऱ्याच धावा येताना दिसतो त्या, परंतु आता मात्र सन्मानजनक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू असतील 24 चेंडू विजयाकरिता जर पाहिलं तर लक्ष असेल या ठिकाणी डेफिनेटली 44 धावांचं. 24 चेंडू आणि 44 धावा या कशा प्रकारे केल्या जातील पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर कंपॅरिझन केलं जातं. हीच खासियत राहिली प्रिन्स मूवीची. ज्या वेळेला जर पाहिलं तर एकंदरीत प्रथमतः बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर दीनानाथ हा टीम एकंदरीत त्यांची धावसंख्या 3 ओव्हरमध्ये किती होती आणि आता मात्र बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये STM बॉईज या संघाची 3 षटकानंतर धावसंख्या किती होती, ही सर्व काही आपल्याला या प्रिन्स मूवीच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. सर तुषार, पूर्वार्ध चांगला होता दीनानाथचा आणि एंड चांगला होता दीनानाथचा, पण मध्यांतर थोडंसं अडखळलं होतं. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये फक्त 8 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या होत्या आणि याच मध्यांतरामध्ये चांगला खेळ राहिलेला STMचा, ज्या तिसऱ्या षटकामध्ये जवळपास 12 धावा मिळाल्या. धावसंख्या 28 झालेली आहे आणि आता आवश्यकता आहे 44 धावांची. चेंडू शिल्लक असतील 24 चेंडू 44 धावांची गरज आहे. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. यू आर वॉचिंग MLA ट्रॉफी. मिसेस गीता भरत जैन यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय आणि आता या स्पर्धेला खूप चांगलं वळण मिळते, कारण एक चांगली स्पर्धा, वेगवेगळे फॉर्मॅट्स आपण एका स्पर्धेत पाहतोय आणि त्या बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकासाठी येतील सत्यम आहेत का? कोण आहे बॉलिंग मार्कवर? बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. आपण 60 मीटरवरून ओरडताय, आमच्या समालोचन कक्षामध्ये आवाज नाही येऊ शकत. प्लीज जो जवळ आहे क्षेत्ररक्षक कॉमेंट्री बॉक्सच्या त्यांनी नाव कळवायचंय. प्लीज बॉलरचं नाव कळवा. विवेक का? विवेक, चला विवेक बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतील या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकासाठी. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. पाहूया 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड्सच्या बाहेर आहेत आणि फलंदाजांसाठी या मोकळ्या षटकाला किती धावा मिळतात पाहूया. स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहेत महेश, जसा मी उल्लेख केला. महेश आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात आणि अथर्व सातत्यासाठी, आणि त्याचमुळे दोघांचा खेळ चांगला राहिला. चांगलं कॉन्ट्रीब्युशन दोघांचं, इक्वल कॉन्ट्रीब्युशन. 11 धावांचं आतापर्यंत या डावामध्ये. 44 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 24. फुल टॉस बॉल, कव्हरला ड्राईव्ह केलंय, चांगला गॅप शोधलाय, पण बॉल ट्रॅव्हल किती वेगाने होतो ते पाहूया. क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाठलाग आणि त्याचा पाठलाग पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची. मी बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील या 4 दमदार आमदार चौकार. रोहिदासजी पाटील साहेब म्हणजेच आमचे लाडके काका यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. त्यांचा मी करतोय सन्माननीय गीता भरत जैन यांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे, ती म्हणजे 32च्या गड्यामध्ये 32 धावा या धावफटकावरती लगवल्या गेल्या आहेत. गोलंदाज तयार. ओहो, ऑफस्टिकच्या बाहेर सफल झाले, परंतु या ठिकाणी पहिलाच गोलंदाज हिट केलं होतं फलंदाजाला, कारण की जास्तीत जास्त ऑफस्टिकच्या बाहेर गेले आहेत आणि खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला फटका जरूर सजवला आहे, परंतु फक्त आणि फक्त 1 धाव. सिंगल मिळते आणि आता सिंगल सुद्धा आवश्यक आहेच, कारण अधूनमधून मोठे स्ट्रोक सुखद धक्का देत आहेत टीम STMला आणि त्याचमुळे हे जे बॅलन्स आहे खूप महत्त्वाचं. यावेळेस हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा पलीकडे पोहोचेल. 2 क्षेत्ररक्षक करतात पाटला. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय, पण त्यांचं स्ट्रगल सक्सेसमध्ये परावर्तित आत्ता होते, पण 2 धावांना 3 धावांमध्ये बदलण्याचा प्रयत्न, बॉलिंगला थ्रो त्या ठिकाणी गॅदर होत नाहीये आणि त्या ठिकाणी बघा एकाला 2 मध्ये 2 ला 3 मध्ये परावर्तित केलेलं आहे. 3 धावांची होते वर धावसंख्या पोहोचते 36. हेच आहे क्रिकेट. सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपलमध्ये कन्व्हर्ट करणं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत होते, परंतु शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर चेंडू कॅरी झाला, उचलून
फेकला जरूर, परंतु या ठिकाणी जर पाहिजे जे गोलंदाज होते त्यांना एकंदरीत चेंडू कॅरी झाला नाही. त्याच कारणास्तव 3 धावा येत आहेत आणि या 3 धावांमध्ये संघाची धावसंख्या 36 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक 3ऱ्याचा खेळ प्रगती तर 4थ्याचा खेळ प्रगतीपर्यंत चालू असताना 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. गोलंदाज यात विवेक. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, पण यावेळेला जर पाहिलं तर बीट केलं जात आहे. लाईन चांगली आहे. हा बॉल जर पाहिला तर डॉटच्या माध्यमातून काय क्रिकेट मैदानात पाहायला मिळते. स्वप्नात हॅट्रिक घेऊन किंवा स्वप्नात शतक ठोकून कोणाला क्रिकेटपटू बनता येत नाही. मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागते, आपल्या संघासाठी संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष या दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या वतीनं पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे 36 धावा, गडीबाद झाले 2. 4थ्या षटकात 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर होता. बॅट स्विंग तर जबरदस्त राहिलेला आहे, पण त्या ठिकाणी बॉल आणि बॅटचं कनेक्शन होत नाहीये. तुमच्याकडे बॅट स्विंग असून चालत आहे, तुमच्याकडे टायमिंग असणं आवश्यक आहे. टायमिंग चुकलं तर स्ट्रोक कन्वर्ट होणार नाही. तेच पाहायला मिळायला जातोय हा डॉट. आत्तापर्यंत जर पाहिलं तर विवेकचं हे षटक सुंदर राहिले. पहिल्या चेंडूवर 4 धावा दिल्या, त्यानंतर जे कमबॅक असते ते दर्शवून दिले. आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू जरूर डेफिनेटली विवेकच्या माध्यमातून, निर्धावच्या माध्यमातून पाहिले. यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. आमदार चषकातील एक दमदार चौकार फलंदाज महेशच्या बॅटमधून. षटकं संपली 4. धावसंख्या झाली आहे STMची 2 गडीबाद 40. आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये 32 धावांची. 32 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 18 balls. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. डोंट गो एनिवेअर. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट ऑन प्रिन्स मूवीज. टॉस जिंकला होता STMने. प्रथम फलंदाजी करताना बनवलेले आहेत 71. जिंकण्याचं लक्ष ठेवलं होतं 72चं आणि 72 पैकी आतापर्यंत 4 षटकामध्ये 40 धावा बनवलेल्या आहेत. 2 विकेट्स हे लवकरात लवकर बाद झाले, पण त्यानंतर महेश आणि अथर्वची पार्टनरशिप खूप चांगली पाहायला मिळते. कारण क्रिकेटचा खेळ पार्टनरशिपवर आहे. एक करेल तर कामगिरी, 2 करतील तर भागीदारी आणि सर्व करतील तर जबाबदारी. तेच जबाबदारीचं क्रिकेट पाहायला मिळते आता महेश आणि अथर्व यांच्या वतीनं. एका बाजूनं आपण जर पाहिले तर सुरुवात मिराज आणि इस्रारने या डावाची चांगली करून दिली होती, पण त्यानंतर संयमाचा खेळ आपण पाहिला महेश आणि अथर्वचा. आणि अधूनमधून जेव्हा त्यांच्या रेंजमध्ये चेंडू येत आहेत त्या चेंडूला बाहेर फेकण्याच्या उद्देशाने ते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. तर हे आहे एक सातत्यपूर्ण क्रिकेट दोन्ही संघांचं. अजूनही ते स्पष्ट नाही होत नाहीये की जिंकण्याचा प्रबळ दावेदार कोण, कारण दोघे संघ दावेदारी पेश करतात. सुंदर भागीदारी. 19 चेंडूमध्ये 34 धावा आतापर्यंत या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिल्या. 12 चेंडूमध्ये 20 धावा वैयक्तिक महेशच्या माध्यमातून पाहतोय. अथर्वच्या माध्यमातून 7 चेंडूमध्ये 14 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 मध्ये. प्लीज विनंती असेल, गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत सांगा. प्लीज विनंती असेल. गोलंदाज वीरू. या ठिकाणी सर्व आमचे पंच चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेत. अरुण आंबोकर सर असतील, ईश्वर माची सर असतील आणि गुणेश म्हात्रे सर असतील. आमचे समालोचक मित्र हेमंत पाटील सर असतील, तुषार सोनवणे जे असतील, या ठिकाणी चांगली कामगिरी करायला पाहायला मिळतात. आमचे सौरभ जे 1 मॅन शो, मॅन्युअल स्कोरिंग आणि डिजिटल स्कोरिंग करतात मनीष, प्रथमेश पाटील यांची पूर्ण टीम प्रिन्स मूवीची. आणि आमचे डिस्क चॉकी आहेत RK साऊंड सिस्टम. सर्वांची कामगिरी महत्त्वाची. मी मीराबाईंदर वन विभागाचा देखील आभार व्यक्त करतोय. या मैदानाला खूप चांगल्या पद्धतीने ते राखतायत. मोठा फटका खेळायचा आहे, फोर्स करायचा आहे, इन फ्रंट ऑफ द विकेट स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा आहे, पण बॉलचा वेग इतका भन्नाट आहे की त्या ठिकाणी फलंदाजाला गुडघे टेकावे लागले. डॉट. कारण की 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता प्रतिस्पर्धी संघांना माहीत आहे इथून सिंगल डबल आले, चौकार आले, परंतु आता मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये मोठमोठे फटके खेचावं लागतील. आणि गोलंदाजी वरती आलेत ते म्हणजे षटक क्रमांक 5 मध्ये वरून षटकातील पुढचा चेंडू.
अराउंड विकेटने स्टेप आउट झाले. ऑन साईडला फटका सजवला. कावकोना क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु राहतील प्रेक्षक बनून चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. फलंदाज अथर्वच्या बॅटमध्ये येणार आहात 4 धावांकरिता चौकार. हे खूप आवश्यक आहेत जीवनामध्ये. जर जीवनात चढ उतार नसतील तर जीवन जगण्याची मजा नाही आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चढ उतार नसतील तर क्रिकेट पाहण्याची आणि खेळण्याची मजा नाही. बघा पहिला बॉल डॉट आला आणि पुढच्या बॉलवर लगेचच एक चौकार अथर्वच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 44 वर पोहोचले 44. बॅकफुटा बॅलन्स करा. स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट अ शॉट. खूप चांगले स्क्वेअर कट. बॉल जाईल डीप कव्हर पॉईंट सीमारेषा पार. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार. 4 धावा. आता मात्र जर पाहिलं तर पलटवार केला जाईल का. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. इन फ्रंट ऑफ द विकेट. सुंदर फटका स्टेप आउट अप्रतिम आणि तिथून जर पाहिलं तर चौकार येताना दिसतोय. 4 धावा येताना दिसतोय. 4 धावांमध्ये संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 48 धावा या धावफटकावरती लगावल्या जातात. एकंदरीत जर पाहिलं तर या षटकामध्ये थोडंसं विरू महागड ठरला जात आहे. जरूर एकंदरीत 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले परंतु 8 धावा त्याने मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्या गेल्या आहेत. अथर्व कमबॅक काय असते हे दर्शवून दिले. 10 चेंडूमध्ये वैयक्तिक 22 धावा. स्टेप आउट झाले. या ठिकाणी जर पाहिलं तर अप्रतिम फटका पाहायला मिळतो. मनगटाच्या स्टॅने चेंडूला पाठवले ते म्हणजे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एका हाताने चेंडूला कॅरी करतील आणि अशा रीतीने जर पाहिलं तर या 2 धावाने 50 धावा कंप्लीट झाल्या. 72 धावांचा पाठलाग करत असताना STM बॉईज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जितकं पेट्रोल तितकी गाडी पळते तुमच्या लक्षापर्यंत. आता या ठिकाणी बघा पेट्रोल किती बाकी आहे 14 चेंडूंचं आणि जायचं कुठपर्यंत 22 पर्यंत. पाहूया 14 मध्ये 22 पर्यंत कशा पद्धतीने पोहोचलं जाईल. मायलेज किती आहे टीम STMचा. पण 50 धावा खूप वेगानं पूर्ण झालेल्या आहेत. एकंदरीत 28 चेंडूंमध्ये 50 धावांचं जे लक्ष आहे पूर्ण केले पण अजूनही लक्ष बाकी आहे. विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. त्याचमुळे हे 2 चौकार आणि ही डबलची धाव खूप इम्पॉर्टंट राहिलेली आहे. या षटकामध्ये भिरू खर्च करतात एकंदरीत 10 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी. 5व्या षटकातला अथर्व 24 धावांवर खेळत आहेत. एक आशेचा किरण ज्यांनी दाखवला होता या डावामध्ये STMला. यावेळेस बॉल थोडासा डिफ्लेक्ट झालेला आहे. विकेट किपर स्वतः दिनानाथ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बघा रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आडव्या बॅटीनं पण त्या ठिकाणी बॉलचा आणि बॉलचा थोडा संपर्क. रुबी कट आणि त्या ठिकाणी डॉट बॉल. 2 एकंदरीत विकेट गेले. त्यानंतर जर पाहिलं तर भागीदारी रचणं गरजेचं होतं आणि महेश आणि अथर्वचं कौतुक करावं लागेल. संपूर्ण डावामध्ये संघाला सावरताना दिसत आतापर्यंत. अराउंड विकेटने पुढचा बॉल. यावेळेला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम. धावा किती असतील वेट फॉर अंपायर डिसिजन आणि पंचा सांगतायत रिव्ह्यू. थर्ड अंपायरला रेफर केलं या ठिकाणी. या ठिकाणी जर पाहिलं तर संख्या पोचते आता 54 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी तर आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 18 धावांची. काय वेग पाहायला मिळाला. मध्यंतरामध्ये वाटलं होतं की पूर्णपणे दीनानाथ 11 हा संघ त्या ठिकाणी वरचढ ठरतोय की काय पण त्यानंतर अथर्व आले आणि अथर्वने मन जिंकण्याचं काम केलं. STMला चांगल्या दिशेला घेऊन जाण्याचं काम केलं. दिशादर्शक ठरलेत या डावामध्ये अथर्व आणि त्यांनाच खूप चांगली साथ महेश यांची. 12 चेंडूमध्ये 20 धावा. ही भागीदारी STMसाठी महत्त्वाची भूमिका अदा करते. सन्माननीय शिक्षण महर्षी रोहिदास पाटील म्हणजेच आमचे लाडके काका जिल्हाध्यक्ष राहिलेत भाजपासाठी आणि खूप चांगलं कार्य त्यांचं राजकीय पटलावर म्हणा, शिक्षण पटलावर म्हणा, क्रीडा पटलावर म्हणा, सामाजिक पटलावर म्हणा आणि आगरी समाजासाठी म्हणा सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी. टाळ्या होऊन जाऊ द्या सन्माननीय रोहिदास पाटील साहेबांसाठी. यांचं योगदान नेहमीच चांगलंच राहिलेलं आहे. मीरा भाईंदरकरांसाठी आणि आगरी भवन निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. धन्यवाद साहेब आपल्या या कार्याबद्दल. त्यानंतर सन्माननीय उत्तमजी पुरोहित साहेब व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत. आपण उत्तमजी पुरोहित जे सहकारी आहेत सन्माननीय रोहिदास पाटील साहेबांचे तर उत्तमजी पुरोहित यांचं देखील विशेष स्वागत आम्ही
सन्माननीय गीता भरत जैन यांच्या उपस्थितीत करतोय. हरिजी सोंडागर त्या ठिकाणी तर सन्मान करताना पाहायला मिळालेले आहेत. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आला. झाडे लावा झाडे जगवा हेच बोधवाक्य आहे या आमदार चषकाचं. तर सर्व आपण उल्लेख करतोय, नगीनभाई जैन यांचा देखील उल्लेख करावा लागेल. NJ11 ज्यांची कार्यप्रणाली म्हणजेच एकाच स्पर्धेमध्ये 3 फॉर्मॅट, नॉकआउट, राऊंड रिबन अँड क्वालिफायर एलिमिनेटर. तुम्हाला ही संकल्पना सन्माननीय नगीनभाई जैन यांच्या पूर्ण टीमच्या वतीने पाहायला मिळते. 2 गडी बाद 5 षटकां समाप्तीनंतर 54 धावा आवश्यकता आहे. 12 चेंडू 18 वेल बॉल्स अँड 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रत्येक आता मात्र षटकामागे 9 धावा या डेफिनेटली कराव्या लागतील. त्या म्हणजेच बॅटिंग करत असताना टीम जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये STM बॉईज या संघाला आतापर्यंत जर पाहिलं तर एकंदरीत जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सुंदर या 2 फलंदाजाने धावसंख्या उभारले. परंतु या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल, या मालिकेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर मात्र आता या 12 चेंडूमध्ये 18 धावा या डेफिनेटली एकंदरीत इथून कराव्या लागतील. परंतु इस्रार ज्याने 1 षटक हाताळलं, 11 धावा खर्च केल्या, 1 विकेट ज्याने प्राप्त केली तोच आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर 6व्यामध्ये. पहिला बॉल ओव्हर दी विकेटने वेगवान, ते सरार, लाईन चांगली होती आणि यावेळेला जर पाहिलं तर अपील जोरदार केली जाते आणि पंच इशारा करतायत लेग बाईकच्या माध्यमातून 1 धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 55 धावा या धाव फटकावरती. शेवटच्या षटकापेक्षा हे षटक दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचं राहणार आहे. या षटकामध्ये जवळपास ते निश्चित होऊ शकेल की कुठला संघ विजयाच्या समीप पोहोचणार आहे. 2 गडी बाद 55 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 11 चेंडू 17 धावा. 11 बॉल्स अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. विकेट फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच विकेटचा शोध घेण्यासाठी इस्रार या गोलंदाजाला पुन्हा एकदा बोलावण्यात आलेलं आहे आणि इस्रार त्याच गतीचा वापर करतो ज्या गतीसाठी इस्रारला ओळखलं जातं. एक्सप्रेस बॉल त्याच्याकडे आहे आणि त्या एक्सप्रेस बॉलने कित्येक वेळा त्यांनी प्रभावित केलेलं आहे. फलंदाजांना अडवून ठेवण्याची कामगिरी त्यांची नेहमीच पाहायला मिळाली आणि म्हणूनच त्यांच्या गुणांचा वापर करण्यासाठी दीनानाथ यांनी त्यांना 6व्या षटकासाठी राखून ठेवलं होतं. पाहूया या 6व्या षटकामध्ये हा सामना पुन्हा एकदा दीनानाथ 11 या संघाच्या बाजूने झुकतोय का की अविरतपणे अखंडपणे महेश आणि अथर्व STMला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात दिसून येतील. दोन्ही संघांसाठी सेम स्टेज आहे, सेम मैदान आहे, सेम खेळपट्टी. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, बॉल डिफ्लेक्ट झालाय, बॅटची बॉटम एज घेऊन बॉल मागे जातोय. दरम्यान एक सिंगल कंप्लीट होणार आहे या ठिकाणी. या ठिकाणी लेग बाईकची 1 धाव असेल. एका धावेची होते वर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 56 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता फक्त 16ची. बॉल शिल्लक असेल 10. दोन्ही फलंदाजांचं नशीब मैदानाच्या आतमध्ये भरपूर प्रमाणावर पाहायला मिळते. बॅटची कडा जरूर घेत आहेत, मागे चेंडू जात आहेत, परंतु त्या ठिकाणी देखील सिंगल प्राप्त केली जाते. ही मात्र एक जमेची बाजू या संपूर्ण मॅचमध्ये आपण पाहिली. परंतु इस्रारला कमी समजून चालणारी आहे. जरूर 2 चेंडू 2 धावा लेगबाईच्या माध्यमात खर्च जरूर केल्या, परंतु इस्रार एक सुंदर गोलंदाज आहेत आणि इस्रारमध्ये गुणवत्ता देखील भरपूर प्रमाणावर पाहायला मिळते. ओव्हर दी विकेटने समोरच्या दिशेने अप्रतिम फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, कॅचेस विन द मॅचेस, कॅच घेतले आणि फलंदाज महेश ज्याने 13 चेंडूमध्ये 20 धावा केल्या त्याला परतावं लागते डगआउटच्या दिशेने. पाहायला मिळतोय आणि जसा मी उल्लेख केला की विकेट फॅक्टर इज इम्पॉर्टंट. पार्टनरशिप ब्रेक होते आणि इस्रार त्यासाठी कारणीभूत ठरते. मोठा फटका खेळायचा आहे पण त्या ठिकाणी तुमच्याकडे फोर्स एलिव्हेशन हे 2 गोष्टी आवश्यक आहेत. स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर होतं पण डीप मिड विकेटला तो झेल टिपला आणि फलंदाज फेल झालेला आहे. आणि त्या धक्का क्रमांक 3 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच बापे येत आहेत. आता इक्वेशन बदललेलं आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे जिंकण्यासाठी एकंदरीत 16 धावांची. 9 चेंडू 16 धावा. खूप चांगलं क्रिकेट. आपण सकाळपासून जी अपेक्षा ठेवत होतो की प्रेक्षकांना शेवटच्या चेंडूपर्यंतचं क्रिकेट पाहायचं आहे आणि ती संधी प्रेक्षकांना या सामन्यामध्ये मिळते कारण दोन्ही संघ हार मांडण्याच्या तयारीत नाही आहेत. तर जिंकण्याचा तो संकल्प त्यांनी घेतलेला आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्याच्या उद्देशाने पाहायला मिळत आहेत. 16 धावांची गरज आहे. आवश्यकता आहे 9 चेंडूंमध्ये.
आणि आता स्ट्राईक एंडला आपण बापे यांना पाहतोय. अथर्व अजूनही एका बाजूला आपल्या संघाचा किल्ला लढवत आहेत, विच इज गुड थिंग फॉर STM. पण आता अथर्वच्या जागेवर आलेले बापे यांच्याकडून देखील तीच अपेक्षा असेल सुंदर यांना, जे कॅप्टन आहेत STMचे. बॉलर तयार, स्टेप आउट झाले. या ठिकाणी बॅट आणि बॉलचा कनेक्शन झाले का पाहूया. बॉल तर मागे गेलेला आहे, दरम्यान त्या ठिकाणी मिसफील्ड झाले. एखाद्या वेळेला 2 धावा बदलत बॅवर पेस सेकंड साठी पळत आहेत आणि या 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची होते बड आणि 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पाहायला मिळते झालेल्या 58 धावा. अजून एक हाफ चान्स होता, पूर्ण करता येऊ शकला असता, पण त्या ठिकाणी इतकं स्ट्रगल करूनही झेल टिपला जात नाही. 2 धावा मिळतात STMला. झेल महत्त्वाची होती. कॅच जर घेतली असती तर मॅचमध्ये पलटवार झाला असता. कॅच जर घेतली असती तर 2 धावा वाचल्या असता. कॅच जर घेतली असती विकेट देखील मिळाला असता. यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे गेला होता. प्रयत्न अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. परंतु चेंडूने भरपूर उंची गाठली होती, हाईट भरपूर गाठली होती, परंतु उडी मारून पकडण्याचा देखील प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर ते जमलं नाही आहे. झेल ड्रॉप झाली, चेंडू मागे गेला. तत्पूर्वी 2 धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 58 धावा या धावफडकावरती लगावल्या गेल्या आहेत. 58 रन्स ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्या आहेत. पुण्याचे एकदा इजरार तयार झालेत षटकातील 5वा चेंडू घेऊन ओव्हर दी विकेटने. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची जास्त गाठले, लांबी कमी. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहेत, परंतु डीपमधून पुढे येताना जर पाहिलं तर थोडंसं त्या ठिकाणी मिस फंबल पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये आणि त्या ठिकाणी पंच सांगतायत थर्ड अंपायर. डेफिनेटली आता मात्र काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. थर्ड अंपायर या ठिकाणी आमचे आहेत. आधुनिक प्रणाली आपल्याकडे आहे, तर आधुनिक प्रणालीचा वापर करायला हवा आणि आपल्याकडे वेळ सुद्धा आहे. तर यस, त्या ठिकाणी पंचाने रेफर केलेला आहे थर्ड अंपायरला या डिसिजनसाठी. आणि पाहूया त्या ठिकाणी नक्की निर्णय कोणाच्या पक्षात जातोय, कारण या ठिकाणी पाहूया बॉल हातात आलाय, बॉल पुढे जातोय आणि फलंदाज बॅट जी आहे ती इन दी एअर आहे. जेव्हा बॉल आणि स्टंपचं कनेक्शन झालं म्हणजे काय, फलंदाज आउट आहे. OUT. तर यस, थोडा सस्पेन्स पाहिजे की नाही, त्याशिवाय मजा नाही क्रिकेटमध्ये. तर या ठिकाणी फलंदाज बाद झाले आहेत 3री धाव घेण्याचा प्रयत्न करताना. तयारीमध्ये दिसत आहेत आणि म्हणतात ना, शर्यतीमध्ये असताना कधी कधी पुढे पाठी होते आणि तेच पाहायला मिळते. शर्यत जिंकण्याचा प्रयत्न दोघं करतायत, पण दोघांना पहिला क्रमांक हवा आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 60 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 7 चेंडू 12 धावा. 7 balls and 12 runs required to win. टीम STM. सिंगल डबल जे क्रिकेटचं बेसिक मानलं जाते, आता मात्र जर पाहिलं तर सिंगल डबल जरूर आले तर डेफिनेटली मॅच जिंकू शकतात. परंतु या स्पर्धेमध्ये देखील एक पराक्रम झाला आहे. 12 चेंडूत 12 धावा झाले नाही आहेत, परंतु ही मॅच जर वेगळी पाहायला मिळते. नवीन बॅटर आले ते म्हणजेच आशिष कशा प्रकारे खेळी असेल, परंतु स्ट्राईकला 14 चेंडू 28 धावा अथर्वच्या माध्यमातून झाल्या ते देखील पाहायला मिळत आहेत. एवढा ऑन साईडला जबरदस्त फटका, मॅचची संपूर्ण हवा काढणारा, साईड स्क्रीन समोर एक दर्जेदार धमाकेदार फलंदाज अथर्वच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू. सन्माननीय दीपक जैन साहेबांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. त्यांचं आम्ही सन्माननीय आमदार गीता भरत जैन यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. तसेच सन्माननीय राकेश अग्रवाल, आपण देखील आज देखील दाखल झालेला आहात. रोजप्रमाणे आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. इक्वेशन बदललंय, 6 चेंडू आवश्यकता 6 धावांची. बघा, एक नाही मारला त्याने, खूप मारलेत, पण आपण डायलॉग नक्कीच म्हणायला हवा, एक मारा
सॉलिड मारला, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन, स्वीट साऊंड षटकार. 6 चेंडू 6ची गरज. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाले. अथर्व या ठिकाणी इम्पॅक्ट टाकतोय आपल्या फलंदाजीचा. खरोखरच अथर्वचं कौतुक करावं लागेल. या मॅचमध्ये त्याने संपूर्ण एकंदरीत जर पाहिलं तर जास्तीत जास्त धावा त्याने त्याच्या माध्यमातून केल्या. आता मात्र 6 चेंडू 6 धावांची गरज. सन्माननीय अजय ठाकूर साहेबांचं सकाळप्रमाणे संध्याकाळच्या सत्रात सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सोबत अखिलेश सिंग देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. काय मोठा परिवार आहे गीता भरत जैन मॅडम यांचा, आणि तो परिवार खूप चांगला ते मेंटेन सुद्धा करतात. चांगले संबंध टिकवण्याचं काम. सर्वांच्या अडीअडचणीला पुढे येताना मीरा भाईंदर नगरवासियांच्या सेवेसाठी आपण कसं पुढे येऊ शकू, तो प्रयत्न या पूर्ण परिवाराचा राहिलेला आहे. 6 चेंडू 6ची गरज. 6 चेंडू 6 धावा. या मॅचमध्ये काय ट्विस्ट होईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. आत्माराम आलेत षटक क्रमांक 7व्यामध्ये. यावेळेला जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. दुसरी धावाचा प्रयत्न केला जाणार नाही आहे. आणि यावेळेला जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला सुरू होता, परंतु एकेच ड्रायव्हर सॅटिस्फाय व्हावं लागेल, कारण की अथर्व मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहेत. येणारे 5 चेंडू शिल्लक असेल आणि 5 धावांची गरज. दूध का जला छास भी फूक फूक कर पिता आहे. या ठिकाणी अगोदर फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. त्याचमुळे आता ती रिस्क घेण्याची तयारी फलंदाजांची नाही आहे. 5 चेंडू 5ची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 5 balls 5 runs रिक्वायर्ड टू विन. बॉलर तयार आत्माराम. हवेत आहे का बॉल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल लॉंग ऑनला. दरम्यान एखाद्या वेळेला 2 धावात बदलायचं आहे. वेगानं थ्रो केला बॉलिंग एंडला. 2 धावा पूर्ण होत्या. तिसरीचा प्रयत्न चालवला जातोय, पण दुसरा फलंदाज धावतोय की नाही पहा. त्या ठिकाणी मिस कॅल्क्युलेशन, टोटली मिस बॅलन्स. फलंदाज बाद. विकेट डाऊन. काहीच गरज नव्हती धाव घेण्याची. विकेट डाऊन. स्वागत. येणारे चेंडू असतील 4. विजयाकरिता 3 धावेंचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये राहिले. 4 चेंडू 3 धावा. आता मात्र काय घडलं जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आपण पाहतात एक दमदार स्पर्धा मीरा भाईंदर परिसरातील आमदार चषक 2024. जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही, जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण होत नाही, तोचपर्यंत रिझल्ट येत नाही कुठल्याही सामन्याचा, आणि तेच पाहायला मिळणार आहे. आता गोलंदाजाची तारेवरची कसरत आहे, आणि जर ही तारेवरची कसरत जिंकला आत्मारामने, जर फलंदाजाचं काम काढलं तर परत येऊ शकतोय तो म्हणजे दीनानाथ 11. 4 चेंडू 3 धावांची गरज. 4 चेंडू आणि 3 धावा. आणि निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल हे देखील पाहणं आहे. क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कमीत कमी धावांच्या मॅचेसमध्ये भरपूर मजा पाहायला मिळते, परंतु जास्तीत जास्त धावांच्या ज्या मॅचेस असतात त्या मात्र एकंदरीत जर पाहिलं तर डेफिनेटली षटकार चौकार मारून विजय होत आहेत. परंतु ज्या ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात त्या त्या वेळेला फलंदाजावर प्रेशर, क्षेत्ररक्षणावर फिल्डर, एकंदरीत त्यानंतर जर पाहिलं तर प्रत्येकांवर प्रेशर जाणवलं जातं. नेमकं म्हणजे पंचांवर देखील प्रेशर असते अशा प्रकारच्या मॅचेसमध्ये. गोलंदाज तयार झालेत. ओव्हर दी विकेटने एक आगडा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. मॅचमध्ये पलटवार गोलंदाजाच्या माध्यमातून. हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता आत्माराम पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत. ज्या धावांना डिफेंड करायच्या त्या धावांना डिफेंड करण्यासाठी पूर्वतयारी त्यांची सुद्धा पाहायला मिळालेली आहे. आणि इक्वेशन आता काय सांगते, 3 चेंडू 3 धावांची गरज. त्याला धडपड करायला जमते, त्याच्यासमोर परिस्थिती सुद्धा नमते. आत्माराम तेच करताना पाहायला मिळत आहेत. फुललेंचा बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत बॉलवर. इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. इक्वेशन बदललंय. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेसिंग या संपूर्ण स्पर्धा नियम आपण पाहतोय, परंतु एका बाजूला कौतुक करावं लागेल ते म्हणजे फलंदाज अथर्व यांचं, ज्यांच्या माध्यमातून 16 चेंडूमध्ये 36 धावा नाबाद केली. स्वतःच्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उभे राहिलेत ऑन दी क्रीज. आणि मैदान देखील सुंदर पाहायला मिळते. या मैदानावरती खेळण्याची मजा एक वेगळी पाहायला मिळते, आणि निश्चित स्वरूपात आतापर्यंत सुंदर खेळी राहिल्या अथर्वच्या माध्यमातून. येणारे चेंडू असतील 2 चेंडूमध्ये विजयाकरिता 2 धावांची गरज. टीम STM बॉईज या संघाला. काय या 2 धावा होतील की नाही हे पाहणं महत्त्वाचं राहील.
फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली गेली. लॉंग ऑनला फिल्डर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. काय घडलं जाईल? विकेट असेल. एक चेंडू मॅच मध्ये पलटवार झालाय. एक धावेंची इथून देखील गरज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 1 मध्ये 1. मागच्या 83 चेंडूवर काय झालंय त्याला कोणच विचारणार नाही. या पुढच्या एका चेंडूवर म्हणजे या सामन्याच्या 84व्या चेंडूवर काय होते त्या गोष्टीला विशेष महत्त्व आहे. कंपल्सरी चेस आहे. कुठलीच सुपर ओव्हर नाही आहे, कुठलंच बॉल आउट नाही आहे, कुठलंच टॉस विन नाही आहे. फक्त न फक्त ही एक धाव पूर्ण करावी लागणार आहे आणि त्यासाठी प्रयत्न दोन्ही संघांचे पाहायला मिळतात. म्हणतात ना की जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. आणि पाहूया या ठिकाणी तोच पवित्रा या दोन्ही संघातील खेळाडूंचा पाहायला मिळतोय. एका बाजूला दीनानाथ 11 आणि एका बाजूला खेळतोय, धावांचा पाठलाग करतोय. एका चेंडूमध्ये एक धाव हवी आहे टीम STM बॉईजला. परंतु मनीष सर, एक गोष्ट महत्त्वाची आहे. ज्याच्या बॅटमधून 17 चेंडू 37 धावा आल्या तो मात्र अथर्व स्ट्राईक एंडला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर टीम देखील विचार करत असेल अथर्व आहेत तर टेन्शन घेण्याची जरूरत नाही आहे. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसते, येणारा एक चेंडू शिल्लक असेल, एका चेंडूमध्ये एके धावेची एका चेंडू षटकार असता तर मारला असता, परंतु सिंगल काढणं या क्रिकेटमध्ये थोडंसं डिफिकल्ट आहे. सामन्याला सुद्धा माहिती आहे की व्यासपीठावर सन्माननीय गीता भरत जैन मॅडम आपला बहुमूल्य वेळ देत आहे. सन्माननीय रोहिदास पाटील साहेब बहुमूल्य वेळ देत आहेत. सामना शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचलाय. सन्माननीय पत्रकार अझीम तांबोळी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मंचावर स्वागत करतोय. ही न्यूज आता पेपरात गेली पाहिजे कारण हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत आलाय. एक चेंडू एक धाव. जरा टाळ्या होऊन जाऊन द्या दोन्ही संघांसाठी. सामना आवडला असेल. ऑल द बेस्ट टीम दीनानाथ 11, ऑल द बेस्ट टीम STM बॉयज. एक चेंडू एका धावेची गरज. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. आत्माराम यांनी घाम काढलाय फलंदाजांचा आणि एका बाजूला आहे अथर्व ज्यांनी मात्र तुफान आणलंय मैदानाच्या आतमध्ये धावांचं. दोन्ही बाजूला दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी जीवाचं रान करतायत. पाहूया सफलता कोणाला मिळेल. ही एक धाव मिळेल का की डॉट बॉल येईल, विकेट येईल, 4 येईल, 6 येईल. वेगवेगळी उत्तर आहेत त्या प्रश्नाची, पण प्रश्न फक्त एकच, या बॉलवर विजय कोण होईल. एका बाजूला दीनानाथ आणि एका बाजूला STM. चला जास्त वेळ नाहीये. ऑल द बेस्ट. एक चेंडू एका धावेची गरज. बॉलिंग मार्कवर आत्माराम तयार. यावेळेस स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर. बॉल जातोय थेट सीमारेषा पार आणि या चौकाराने सामना जिंकलाय STM बॉयज. कॉंग्रॅच्युलेशन.